नमस्कार, मी प्रज्ञा पोहळे. क्विक प्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे तूप, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी, छोकरा साबण आणि सोनाई पशु आहार या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. 22 एप्रिल 2006 भाजपचे वरिष्ठ नेते प्रमोद महाजन यांच्यावर गोळीबार झाल्याची बातमी आली आणि महाराष्ट्रासह अवघा देश हादरला. पाठीला पाठ लावून आलेल्या सख्या धाकट्या भावानंच प्रमोद महाजनांवर गोळ्या झाडल्या. या घटनेला आता 18 वर्ष उलटून गेली आहेत, पण तरीही या हत्येमागचं गूढ अजूनही पूर्णतः उकललेलं नाहीये. सुरुवातीच्या काळात कौटुंबिक संघर्षाच्या पार्श्वभूमीची किनार या सगळ्या प्रकरणाला मिळाली, पण आता चर्चा सुरू झाली आहे ती कट कारस्थानांची. कारण प्रमोद महाजनांच्या हत्येमागे एक खूप मोठी व्यूहरचना असल्याचा आरोप त्यांच्या कन्या आणि भाजपच्या माजी खासदार पूनम महाजन यांनी केलाय. लवकरच या हत्येमागचं सत्य सगळ्यांसमोर येईल असा दावाही त्या करतायत. एका मुलीच्या आयुष्यात वडिलांचं किती महत्त्व असतं हे फक्त एक मुलगीच जाणू शकते. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या पावलावर पाऊल टाकत पूनम महाजन राजकारणात आल्या. 2014 मध्ये त्या जायंट किलर ठरत लोकसभेत निवडून गेल्या आणि 10 वर्ष युवा खासदार म्हणून संसदेत कामही केलं. 2024ला पक्षानं त्यांना तिकीट नाकारलं आणि ती जागाही गमावली. दिल्लीच्या राजकारणात रमलेल्या पूनम महाजन सध्या राज्याच्या राजकारणात सक्रिय होताना दिसतायत आणि अशात त्यांना वडिलांच्या हत्येमागे कट असल्याचं का वाटतंय? त्यांचा थेट निशाणा कोणाकडे? त्यांच्या हाती काही धागेदोरे लागलेत का? यासह विद्यमान राजकीय परिस्थितीवर पूनम महाजन यांच्याशी संवाद साधूया. कट्ट्याला सुरुवात करूया. ताई नमस्कार, आपलं स्वागत. नमस्कार, धन्यवाद. पूनमजी, खूप काळापासून आम्ही या कट्ट्याची वाट बघत होतो आणि लोकसभेच्या वेळेलाच तुम्ही याल अशी अपेक्षा होती. ते त्यावेळेला झालं नाही. आता सध्या तुम्ही बऱ्याच ॲक्टिव्ह झालेल्या दिसत आहात. तर सध्या काय चाललंय तुमचं? म्हणजे आपल्याला प्रमोदजींच्याबद्दल बोलायचं आहे, पण त्याआधी सध्या तुमचं काय चाललंय? सध्या जसं कार्यकर्त्याचं काम चालू असतं आणि निवडणुका असल्या की जास्त व्यस्त असतो कार्यकर्ता, तशी मी व्यस्त आहे. मतदारसंघात तसेच संबंध आहेत, तसेच कार्यकर्ते, त्यामुळे तिथे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. मतदारसंघात तशी पूर्ण महाराष्ट्रात माझ्याच मतदारसंघात महायुती लढत आहे पूर्णतः. आणि महाराष्ट्रात गेल्या महिनाभरापासून प्रवास सुरू झाला होता. वेगवेगळ्या तरुणांशी संबंध, कॉलेजमध्ये प्रत्येक तरुणां बोलणं, नवीन मतदार कसे आपण जोडू शकतो, ज्या ज्या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सरकारने संकल्पना आणल्या आणि योजना आणल्या, त्या योजनेमधून काय इम्पॅक्ट होतोय, म्हणजे एक इम्पॅक्ट मेजरिंग अभ्यास करणं पण फार महत्त्वाचं असतं. तसा एक फार चांगला प्रवास झाला आणि आता येणाऱ्या 2-4 दिवसात प्रचाराची सुरुवात होईल. लोकसभेच्या वेळेला आपल्याला तिकीट मिळणार नाही हे तुम्हाला अंदाज होता? कारण असं बोललं जात होतं आधीपासूनच की या खेपेला पूनम महाजन नसतील, असणार नाहीत. नाही, मला बिलकुलच अंदाज नव्हता. अंदाज असता तर मी कामही कमी केलं असतं. थोडं माझी स्पीड जरा जास्त चालू होती, तर थोडा अंदाज नव्हता. अंदाज असता तर त्या हिशोबाने कार्यकर्ता म्हणून काम केलं असतं. आणि मला कधी म्हणजे अंदाजच नव्हता. आणि कसं असतं की लोक बोलत असतात म्हणून हर चीज पे ध्यान देणं म्हणतात ना, कुछ तो लोक कहीं. पण तुमच्यापाशी लोक असं बोलत होते? तुम्हाला कुणकुण लागली होती? कधीच नाही. कसं असतं, बोलणं चालू असतं, पण तुम्हाला काय असतं की कोणी समजा तुमच्या पाठीमागे काही बोललं तर तुमचं काम काय असतं, चला आपल्या कामाचा धडाका अजून वाढवावा. कोई कह रहा है, कोणी बोलतंय हिंदीतून इंग्रजीतून, इकडून तिकडून काही ना काही कुठे ना कुठे कुजबूज चालू असते. तेव्हा त्या कुजबुजीला उत्तर फक्त तुमचं काम असतं. आणि माझा कुजबुजीवर विश्वास ह्याच्यासाठी नसतो कारण की माझ्यावर आत्मविश्वास गाढा आहे की काहीही. आणि मी माझ्या वडिलांना बघत आले की त्यांच्या आजूबाजूला केवढी कुजबूज नेहमी व्हायची राजकीय, पण त्यांनी कधी त्याचा आपल्या मनावर कधी परिणाम होऊ दिला नाही आणि तुम्हीही होऊ दिला नाही. त्यामुळे मी आपलं काम करत राहिले. मी तर हे गणित करत होते की आत्ता ही सीट कशा पद्धतीने जिंकावी, जो फेक नॅरेटिव्ह आहे त्याला कसं तोडावं आणि ही सीट परत मोदीजींना पंतप्रधान बनवण्यासाठी समर्पित असावी. 2014 मध्ये जेव्हा तुम्हाला तिकीट मिळालं जी, तेव्हाही तुम्हाला असं वाटलं होतं की आपल्याला पक्ष लोकसभेला थेट उभं करेल? मी त्याच्या आधी 2009ला फार कडाडून पडले होते घाटकोपर पश्चिममध्ये आणि ती माझ्यासाठी एक फार शिकवणूक होती आणि त्याच्यातून शिकले मी. 14ला पण हा मतदारसंघ काँग्रेसचा गड असल्यामुळे फार कमी लोक लढण्यासाठी तयार होते आणि मला माहीत नाही का माझ्यातला आत्मविश्वास, तेव्हाचा काळ आणि केलेला तिकडचा अभ्यास, त्याच्यात मी आणि आमचे प्रदेश अध्यक्ष तेव्हा देवेंद्रजी होते, आम्हाला वाटलं आम्ही ही सीट काढू शकू. आणि मग मी आदरणीय मुंडेजींना सांगितलं की मी लढू इच्छिते.
पण जरी त्या गणितातून थोडं कोणाला विश्वास नव्हता आणि भरपूर असं दिल्लीहून फोन यायचे, बेटा अपना राजनीती मत खतम करिये कुछ नाही. पण काय माहीत नाही, एक गणितही होतं कारण की महाजन असल्यामुळे समीकरणही समजत होतं आणि ती जी हवा चालू होती त्यानुसार म्हटलं आपण ही सीट काढू आणि ती सीट चांगल्याच मग नंतर पद्धतीने सलग झाली. 2 वेळा तुम्ही ती सीट चांगली जिंकलीत. जी. म्हणजे 19 मध्ये जवळपास 1.25 लाख 1.5 लाखाच्या फरकानं तुम्ही जिंकली होती. एक असं बोललं जात होतं की तुमची कंपनी दिल्लीमधली जी आहे ती तुम्हाला तिकीट न मिळण्यामध्ये महत्त्वाची ठरली, असं काही तुमच्यापर्यंत आलं? तुम्हाला मुळामध्ये कारण कळलं का की आपल्याला का नाही तिकीट मिळालं? कारण अजून मला कळलं नाही आहे, पण मला असं कळतं जेव्हा भरपूर आमच्या पक्षाचे नेते जेव्हा माझ्या तिकिटावर वेगवेगळ्या मुलाखती देत होते काही महिन्यांपूर्वी, आत्तासुद्धा रिसेंटली, त्या मुलाखतीतून दिसलं की महाराष्ट्र म्हणतो दिल्लीने ठरवलं होतं आणि दिल्ली म्हणते महाराष्ट्राने ठरवलं होतं. असं आहे की मी फुटबॉल जास्त बघत नाही, पण आत्ता मला फुटबॉलही बघावा लागेल तो कसा असतो. पण अजून कारण मीमांसा किंवा कोणी मला फोन करून हे नाही सांगितलं की तुझं हे चुकलं, तू हे काम करायला हवं. खरं सांगते मी, असं कधीच झालं नाही. ज्यांना कोणाला मी त्या काळात विचारलं की असं का होतं आहे, त्याचं उत्तर आहे नाही नाही तू निवडून येशील, होईल सगळं ठीक. तर असं मला कधीही कोणी सांगितलं नाही. पण मला असं वाटलं की महाराष्ट्रातून समजा ही कुजबूज, दिल्लीच्या कंपनीत अशी कुजबूज बिलकुल नव्हती. कारण की मी दिल्लीत संसदेत असते, दिल्लीत आमचे कारण की राष्ट्रीय युवा मोर्चात काम केलं आहे, तिथून कुठून तरी दिल्लीतून कुजबूज आली असती ना. ही कुजबूज फक्त आणि फक्त महाराष्ट्रात होत होते. थोडी बहुत जी गॉसिप कॉर्नर ज्याला आपण म्हणतो ती कुजबूज महाराष्ट्रातच होत असल्यामुळे थोडं मला वाटलं की कुठे महाराष्ट्रात माझं काही चुकतंय का, कुठे माझ्या हातून चुकतंय का. तर एखाद वेळेस कळेल काही काळानंतर, कधी सत्य तर लपत नाही. मला 3 तुम्ही कोणालाच विचारलं नाही का की जेव्हा फायनली तिकीट कापलं गेलं की आता काय कारण काय आहेत, मला का नाही दिलं, असं इथल्या तिथल्या कुठल्या तरी पेक्षा जेव्हा कापत जात होतं हळूहळू, कारण की खूप काळ लागला की कोणा दुसऱ्याला त्या जागी निवडणुकीत उभं राहण्यासाठी, तेव्हा मी हे प्रश्न विचारले. त्या प्रश्नाची उत्तरं म्हणजे अशीच होती की तू चांगलं काम करतेयस आणि सगळं चांगलं होणार. त्यानंतर काय होतं की जेव्हा तुम्हाला सांगितलं असते की तुम्ही सगळं चांगलं काम करताय, हे सगळं चांगलं आहे, मग कापल्यानंतर काय प्रश्न विचार, घरात कशाला आपले प्रश्न विचारायचे. मी फक्त एवढंच सांगितलं आता जे झालं ते झालं, माझं काय काम आहे मला सांगा आणि जे काम द्याल ते मी करेन. कारण की तशीच पद्धत आहे आणि तशीच भारतीय जनता पार्टीची विचारधारा घेऊन आम्ही चालतो. पूनमताई, तुम्ही सांगताय की तुम्ही मतदारसंघात खूप काम करत होतात. म्हणजे आता ह्यावेळेला जे तुमचं तिकीट कापलं तर सगळ्यात मोठं कारण असं सांगितलं की तुमच्या मतदारसंघामध्ये म्हणजे तुम्ही पोहोचलेल्या नाही आहेत, मतदारांपर्यंत तुम्ही पोहोचलेल्या नाही आहेत, त्यामुळे तुमचं तिकीट काढलं आहे. नाही, पण हे तुम्हाला कोणी सांगितलं का काही, म्हणजे का अशा नुसत्या गप्पा चालू, जसं गप्पा असतात अशा गप्पा अशा होत्या का? गप्पांमधली 3 कारणं जी मी ऐकली त्यातलं एक कारण हे जी. की मतदारसंघामध्ये फार काम उरलेलं नाही आहे, निष्क्रिय आहे. दुसरं की पूनम फार उद्धट आहे. आणि तिसरं जे मी मगाशी म्हटलं की पूनम महाजनांचं दिल्लीमध्ये जे वर्तुळ आहे ते वर्तुळ त्यांना अडचणीचं ठरलेलं आहे. म्हणजे आधी ठरणार आहे आणि नंतर ठरलं आहे. 3 प्रश्न आहेत. पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी देते. तुम्ही आजही कलिनामध्ये तुम्ही कोणी माझ्या मतदारसंघात राहत असाल, तुम्ही राहता, हा पण माहिती आहे. कलिनाचं माझं ऑफिसही तुम्हाला माहिती आहे. तुम्ही आत्ता अदृश्य परिस्थितीत कोणालाही पाठवा तिकडे, तुम्हाला अजूनही वाटेल हे खासदाराचं ऑफिस आहे का ज्याचं तिकीट कापलं त्याचं ऑफिस आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने गेली 10 वर्ष एअरपोर्ट लँडचा विषय असो, डिफेन्स लँडचा विषय असो, जे 40-40 वर्ष रखडलेले कलेक्टर लँडचे मोठे मोठे विषय असो, किंवा छोटे छोटे लोकांसाठी विषय असो, किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं मुंबईत बनवलेलं पहिलं मंदिर, महाराष्ट्रात दुसरं मंदिर असो, म्हणजे संस्कृती, काम, आपली जडणघडण, महाराष्ट्रासाठी सगळं जे करता येईल मुंबईकर म्हणून ते मी केलं. आणि ऑफिस तसंच उघडं आहे. पहिलं तिकीट कापलं त्या दिवशीही ऑफिस तेव्हा उघडं होतं आणि तिकडे बसून प्रचारही सुरू झाला होता. तर ते एक आहे. त्यामुळे कुजबुजीला मी उत्तर देऊ शकत नाही. मे बी 100 मधले 10 लोकांना नाही भेटले तर नाही भेटले, मी प्रयत्न करेन त्या 10 लोकांनाही भेटेन. देर इज म्हणतात ना स्कोप फॉर इम्प्रूव्हमेंट. पण मला कुजबुजीला मी उत्तर देऊ शकत नाही. कुजबुजीला समजा कोणी कागदावर लिहून दिलं की हा असा सर्वे आला होता तर मी मान्य करेन, चला मला काम करायचं आहे. दुसरं, तुम्ही असं म्हटलं की मी फार उद्धट आहे. मला फार या प्रश्नाचं उत्तर द्यायला मनापासून आवडतं. कसं असतं, पुरुष जेव्हा अस्खलित सरळ बोलतो तो एकदम विचारमंत असतो आणि तो उग्र मतवादी चांगला असतो. महिला तेच बोलते तर ती अत्यंत उद्धट असते. म्हणजे कोणाला तुम्हाला महिलेला उचलून बाजूला टाकायचं आहे कोणत्याही प्रोफेशनमध्ये, आणि इथे महिला बसल्यात समोर,
ते तिच्या जिभेवर काढतं. म्हणजे घरीसुद्धा बायको फार त्रास देते, नवरा फार शांत असतो ना, त्यांनी तर कधीच काही केलेलं नसतं, असं आहे ते. त्यामुळे मी धन्यवाद देते त्या लोकांना की काहीही सापडत नसल्यामुळे, की पूनम काम चांगलं करत नाही आहे, पूनमचे भाषण चांगले नाही आहेत, पूनमचा प्रवास चांगला नाही आहे, तिला ज्या ज्या जबाबदाऱ्या तिने व्यवस्थित केल्या नाहीत, तर आता काय बोलावं तिला, उद्धट. आणि हे सगळे जे उद्धट बोलण्याची जी माझे हितप्रेमी आहेत त्यांनी मला लहानपणापासून बघितलं आहे. जे लहानपणी गाल खेचून म्हणायचे हिचं फार परखड विचार आहेत ना पूनमचे, प्रमोदजी हीच राजकारण पुढे घेऊन जाईल. ते आत्ता उद्धट म्हणतात, मग त्या काकांना मी काय म्हणावं. पण मी त्यांनाही धन्यवाद देते, मी तशीच आहे. आता हे उद्धट वाटत असेल तर मला माफ करा, माझ्या मतदारसंघात कोणाला मी उद्धट वाटले नाही. आणि तिसरं होतं माझं दिल्ली सर्कल. एक तर दिल्लीत माझं सर्कलच नाही आहे, मित्रमैत्रिणी आहेत भरपूर, प्रत्येक पार्टीत आहेत. ती एक महाजन असण्याची खासियत आहे आणि ती मी अटलजींच्या जमान्यापासून बघत आले. माझं नशीब आहे की मी म्हणजे जेव्हा मी संसदेची पायरी चढले, तिकडच्या गार्डपासून 80 वर्षाचे जुने कोणते तरी खासदार, समाजवादी पार्टी असो कुठल्याही पार्टीचे असो, फक्त भाजपा नाही, प्रमोद जी ने मुझे ये मदत की थी, प्रमोद जी ने ये किया था. माझ्या डोळ्यात पाणी यायचं की 10 वर्ष एकही कहाणी रिपीटेड नव्हती. मग माझ्यासाठी तो आशीर्वादच आहे. आता ते माझं सर्कल असेल तर मला माहीत नाही. आणि नेहमी एक कोलिशन धर्म म्हणूनच आपण एकमेकांबरोबर असतो. म्हणजे सर्कल तुमच्या म्हणण्याचा अर्थ ऑपोजिशन, म्हणजे ऑपोजिशन म्हणते मी त्याला, विपक्षी दल म्हणते, शत्रू पक्ष म्हणत नाही. मग त्याच्यातले माझे 4-5 मित्र ते कधी कधी इकडे बसायचे किंवा तिथे बसायचे. समजा हा एक चांगला खेळता लोकशाहीचा नमुना, समजा त्याला कंपनी म्हणतात, ती काय ढी कंपनी थोडी होती. ती कंपनी एक चांगली होती. आमच्यात जेवढे वाद आत व्हायचे तेवढं बाहेर आम्ही एकमेकांशी वादही घालायचो आणि एकत्र एकमेकांचे कॅन्टीनचे बिलही भरायचो. तर आता ह्या कंपनीविषयी मला माहिती नाही कोणत्या अजून दुसऱ्या कंपनीविषयी तुम्ही म्हणताय. पण पूनमजी, मी प्रमोदजींना म्हणजे त्यांच्या अगदी भरातलं राजकारण होतं तेव्हा दिल्ली, मी कारण त्यावेळी दिल्लीमध्ये म्हणजे होतो. लेजंड आहात त्याच्यात. कारण आणि मी मला बरं वाटतं तुमच्याशी बोलायला. कधी कधी तुमच्याकडून मी जुन्या गोष्टी विचारते की काय झालं होतं. नाही, कारण मी तो काळ सगळा, आणि माझं हे आजही मत आहे की दिल्लीची पॉवर जेवढी प्रमोद महाजनांनी बघितली, अनुभवली, उपभोगली म्हणू आपण, तेवढी त्यांच्या आधी कुठल्याही मराठी नेत्याला तशी मिळाली नव्हती आणि त्यांच्यानंतरही कुणाला मिळेल मला शंका आहे. इतकी प्रचंड ताकद त्यांच्याकडे होती, पक्षामध्ये होती, सरकारमध्ये होती. तर अशा प्रमोद महाजनांची मुलगी असण्याचा तुम्हाला राजकारणामध्ये फायदा काय झाला आणि नुकसान काय झालं? कारण प्रमोदजींनी अनेकांना घडवलंही आणि काहींना जे त्यांना नव्हते त्यांना त्यांनी संपवलंही. तर अशा कुटुंबातून येणाऱ्या मुलीला, इतक्या मोठ्या वडिलांची मुलगी असणाऱ्या मुलीला काय त्याचं म्हणजे फायदे तोटे काय जाणवले? खरं तर जेव्हा प्रमोदजीविषयी आपण म्हणतो तर एक मुलगी म्हणून मी बघते आणि एक कार्यकर्ता म्हणून बघते, त्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. तुम्ही जसं म्हणलात प्रमोदजींनी कोणाला घडवलं आणि कोणाला थांबवलं. माझ्याकडे अशी कोणतीही मोठी कहाणी अजूनपर्यंत आली नाही की प्रमोदजी कोणाला थांबवलं आहे, कारण की त्यांची ती आवड निवड होती. कारण की आजकालच्या राजकारणात आपण बघतो की तो आवडतो की नाही आवडतो, किंवा ती आवडते किंवा नाही आवडते. प्रमोदजींनी जेवढे निर्णय घेतले ते फक्त आणि फक्त त्यांच्या आवडीची नाही, तर पक्षाला आणि जनतेला काय हवं त्या हिशोबाने घेतले. म्हणजे तू आता एक नगरसेवक आहेस म्हणून तू नगरसेवकच राहतं नाही, तुझी जबाबदारी महापौर बनण्याची आहे. नाही, तू आमदार बनू शकतो. नाही, तू मंत्री बनू शकतो. तू अध्यक्ष बनू शकतो. या जडणघडणीतून प्रमोदजी आलेत आणि ते नेहमी म्हणायचे, अ लीडर कॅन बी ओनली अ लीडर वेन ही क्रिएट्स मोर लीडर्स. तोपर्यंत नेतृत्व होत नाही. आणि मी कशी म्हणजे सांगू, एक मुलगी म्हणून, महाराष्ट्राचा मराठवाड्याच्या मातीतला एक मराठी मुलगा जो दिल्लीची स्वप्न बघत होता. कसं होतं, जेव्हा आजोबांनी बाबांना सांगितलं की तू संघात जायचं नाही, तू तुझं इंजिनिअरिंगची अभ्यास कर, तेव्हा बाबा घर सोडून पळून गेले होते. आणि ते घर सोडून पळाले कुठे असतील? आता खरं तर मराठवाड्यातून कोणी पळून गेलं तर जास्तीत जास्त मुंबईत जाईल. ते दिल्लीला गाठलं त्यांनी, दिल्लीच गाठलं तेव्हा सुद्धा वयाच्या 18व्या वर्षी. तिथे 3 दिवस ते एका गुरुद्वाऱ्यात राहिले. त्यांनी दिल्ली फिरले आणि मग परत आले. तरी मग त्याच्यानंतर ते प्रचारक झाले, ते नंतर पुढे गेले. त्यांनी वडिलांचं ऐकलं नाही, पण त्यानंतर जबाबदारी वडील गेल्यानंतर भरपूर त्यांच्या अंगावर होत्या. पण आज तुम्ही कुठेही बघा, आणि हे मला लोक सांगतात, मुख्यमंत्री म्हणजे हा मराठी माणूस. कसं असतं, मराठी माणसाला ना दिल्लीचा उकाडा, हिवाळा आणि पावसाळा सहनच होत नाही.
आणि नेहमी म्हणतात घार आहे आकाशी पिल्ल तिचं लक्ष तिचं पिल्लापाशी. त्यामुळे ते पिल्लावळीकडेच महाराष्ट्रात सगळे नेते बघत होते. पण बाबा संकटमोचक होते महाराष्ट्राचे, त्यामुळे नेतृत्व इकडचं त्यांनी खणखं ठेवलं. हे नाही म्हणलं की तू म्हणजे मी मुख्यमंत्री होणार तुम्ही नाही होणार, असं काही नव्हतं. त्यांना माहिती होतं आपल्या संघटनात्मक लिमिटेशन्स. त्यामुळे महाराष्ट्रात तर नाही तर गोवा 2014ची माझी निवडणूक होती तेव्हा मनोहर काका म्हणजे मनोहर पर्रीकर आले होते निवडणुकीला, आणि त्यांची मराठी एक अस्खलित माझ्यासारखे उद्धट होते ते. आणि ते बोलता बोलता म्हणले, मला वाटतं मी पण गोवन असेल एखाद वेळेस, बोलता बोलता म्हणले ही जी आहे ना हिला निवडून द्या, हिच्या बापानी मला मुख्यमंत्री बनवलं आहे. मी म्हणत नाही आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान युवा मोर्चाचे फक्त राष्ट्रीय अध्यक्ष होते ते प्रमोदजी. राजस्थानची निवडणूक तुम्ही जवळून बघितली 2003ची. कोणाला वाटलं नव्हतं वसुंधराजी बनू शकतील, मराठी माणूस काय करू शकतो. उत्तर प्रदेशमध्ये राजनाथजी असतील, दक्षिण भारतात काही असेल, म्हणजे देशभराचा जो एक समुच्चय म्हणजे आसाममध्ये मुख्यमंत्री बनू शकतो हे प्रमोदजींचं स्वप्न होतं. त्यांची ती शेवटची इच्छा होती 2006मध्ये जेव्हा ते गेले. त्याच्या आधी आसामचे ते प्रभारी होते. जेव्हा तुम्ही देशभरात बघता की इकडचे मनोहर गोव्याचे किंवा महाराष्ट्राचे पण तेव्हा बाळासाहेबांबरोबर असलेले 2-2 मनोहर, मग हे बनवण्याची ताकद एकाच मराठी माणसात होती. आणि मी मान्य करते ते प्रमोदजी होते. आणि माझं सौभाग्य असं की ते माझे बाबा होते. 1980ला भारतीय जनता पार्टी जन्मली, मी पण त्याच्यावर भारतीय जनता पार्टीवर जन्मले. चेंबूरच्या 2 खोल्यांचं घर, त्याच्यात असलेला कचका आमचा सगळ्यांचा पिल्लावळांचा. मग वसंतराव भागवत काका आमच्याकडेच राहायचे. पहिल्यांदा बघितलेला AC, कारण की ते आजारी असल्यामुळे भागवत काका बाबांना वडिलांसारखे होते, अटलजी होते, त्यांच्यासाठी AC लावला होता कारण की ते आजारी होते. हॉलमध्ये आई वडील झोपायचे. तेव्हा स्वयंपाक बनवायला कोणी नसायचं ना, तर आईचा स्वयंपाक, तिच्या आतून ओरडणं किती पोळ्या बनवायचं, सारखं कोणी ना कोणी येत असतं प्रचारक किंवा काही. आणि माझं शेंगादाण्याची चटणी वाढण्याचा प्रकार. आणि मग त्यानंतर हे सगळं करून सुद्धा 5 स्टार कल्चर प्रमोद महाजन, जो माणूस कधी तुम्ही त्यांना नेहरू जॅकेट किंवा जॅकेट घालताना कधी कोणी प्रमोदजी म्हणले की एक स्वच्छ व्यक्तिमत्व, पांढरा झब्बा कुर्ता, तीच चप्पल, बूटसुद्धा घातला नाही कधी बाबांनी. आणि त्याच्याबरोबर असलेली प्रवासात जी माझी सवय, मेथीची भाजी आणि भाकरी. जरी ते प्रायव्हेट जेट असेल त्याच्यात सुद्धा डब्बा तो मेथीची भाजी आणि भाकरीचाच होता. तो महाराष्ट्राचा तरुण जेव्हा अजूनही 18 वर्ष झालेत त्यानंतरही त्या इम्पॅक्टनुसार प्रत्येक येणाऱ्या कार्यकर्त्याला त्यांची भाषणं, आणि फक्त भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता नाही तर प्रत्येक, म्हणजे मला हे पण वाटतं कधी कधी मी कोणाची टीका केली ना 4 वेळा तिकडचे नेते आणि कार्यकर्ते विचार करून मला एक प्रोटेक्शन असतं की प्रमोद की बेटी आहे सीख जाएगी. तर थोडं बहुत मला प्रमोदची मुलगी असल्यामुळे त्याचं एक ताकद मिळते. आणि जेव्हा एवढं सगळं करून 96ला तुम्हाला लक्षात असेल 13 दिवसाची सरकार होती, पण ती सरकार आपल्या अंगावर घेणे कोण मराठी माणसांनी आत्तापर्यंत त्या दिल्लीच्या उन्हाळ्या पावसाळ्या आणि हिवाळ्याची सवय लावून घेतली. त्यांनी ते तख्त काबीज केलं आणि ते ठेवलं. 2004ची निवडणूक आपण हरलो. आणि खरं तर शायनिंग इंडिया हा बाबांचा विचारच नव्हता, ते फायनान्स मिनिस्टरची वाक्य होती. पण त्यांनी अंगावर घेतलं ना, म्हणलं ठीक आहे मेरी गलती आहे. 2009 नहीं लेकिन 14 में, म्हणजे मला किती लोक सांगतात नक्की भारतीय जनता पार्टीची परत एक हाती सत्ता येईल. ते ही दूरदृष्टीपणा, मोबाईल फोन असो, कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचे इतक्या किती गोष्टी. म्हणजे मला परवा कोणी ते सांगितलं, ग्राम सडक योजना प्रधानमंत्री ही कसं सुरू झालं. अटलजी लखनौला गेले होते, त्यांचा मतदारसंघ होता. तर जेव्हा ते दिल्लीला परत आले तर प्रमोदजींनी विचारलं की अटलजी कैसा हुआ आपका कार्यक्रम. ते म्हणले प्रमोद सडके बहुत खराब है गाँव की, एवढंच बापजी म्हटले. लगेच प्रमोदजींनी NK सिंगना बोलवलं, सांगितलं हमें कुछ करना पडेगा. आणि बसून ही सगळ्यात मोठी योजना संकल्पना प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, आणि हे मला माहीत नव्हतं, ते मला NK सिंगनी आणि एका जुन्या पत्रकारांनी सांगितलं, ती योजना आणली. तो मराठी माणूस फक्त महाराष्ट्रात नाही तर भारतात सगळीकडे रस्ते जोडत होता. मला आठवतं ना की भाजपचं कुठलंही म्हणजे असे ते वर्षातून 2दा कार्यक्रम असायचे ज्याला भाजपचे भारतभरातले आमदार, सगळे खासदार, सगळे प्रमुख नेते, अध्यक्ष मावळणकर हॉलमध्ये त्यांचं ते संमेलन असायचं. आणि त्यामध्ये पार्टीची लाईन देण्याचं काम प्रमोद महाजन करायचं. जेव्हा की स्टेजवर दिग्गज नेते सगळे म्हणजे वाजपेयी, अडवाणी, जसवंत सिंग, कुशाभाऊ ठाकरे, मुरली मनोहर जोशी, म्हणजे आपण सिकंदर बक, वसुंधरा राजे, अशी दिग्गज मंडळी स्टेजवर असताना प्रमोदजी पार्टीची लाईन द्यायची आणि सगळे, आणि त्यांचं तो भाषण, त्याचा तो सगळा ओघ
मुद्दे हे फार फार प्रभावित आणि मराठी म्हणून फार अभिमान वाटावा असं त्यांचं नाही ते आणि सगळं कौतुकाची ही पण गोष्ट आहे की अटलजींनी परत ते नेतृत्वाला ती संधी दिली. कसं असतं, नेतृत्वाला संधी तेव्हाच मिळते जेव्हा तुमचे नेते तुम्हाला त्या नेतृत्वाची संधी देतात. मी कधी म्हणजे अटलजींबरोबर असलेला, बाळासाहेबांबरोबर असलेला दादा म्हणजे अडवाणीजींबरोबर, आज त्यांचा वाढदिवस आहे, अडवाणींजींबरोबर असलेला एक मौखिक वादही बघितला दोघांमध्ये की नाही ये ऐसे होना चाहिए. तर म्हणजे ते ती ताकद होती की त्यांना आपण वडील समान धरून सुद्धा आपण काही चांगलं करू शकतो का. आणि त्याच्यातून मी बघितलंय की प्रमोद ये नहीं करना ये करेंगे, आणि ते गपचूप ऐकायचे पण ते नेहमी आपली बाजू मांडायचे. मला वाटतं त्यामुळे पक्षालाही त्याचा खूप फायदा झाला आणि पक्ष तसा वाढतही गेला, नवीन तरुणाई त्यानुसार पुढे येत गेली. तर आपल्यासाठी ती अभिमानाची गोष्ट आहे. त्यांचं अचानक जाणं पक्षाला, माझं मत आहे की पक्षाला, देशाला त्याच्यामुळं मोठी किंमत मोजायला लागली. पण कुटुंब म्हणून आता सगळ्या त्या 18 वर्षांपूर्वीच्या गोष्टींकडे तुम्ही लोक कसे बघताय? खरं तर ना ती गोष्ट तेवढी प्रखरतेने दिसते आणि तेवढी धुसरही दिसते. तो बघण्याचा अंदाज असतो आणि तो त्या दिवसाचा असलेला व्याप असतो. जेव्हा राजकारणातून किंवा कामातून तुम्ही एखाद्या कठीण क्षणातून जाता, तुम्ही विचार करता की हे असं का घडलं. आणि मी अजूनही म्हणते, म्हणजे मी हे प्रसारमाध्यमांना सांगताना मला लाजही वाटत नाही, देवानी मला घेऊन जायला पाहिजे होतं, कारण की प्रमोदजी पक्षासाठी आणि देशासाठी गरजेचे होते. म्हणजे माझे बाबा होते ती गोष्ट वेगळी, मला माझे बाबा हवे होते, पण मी त्यांच्यावर कुर्बान झाले असते. आणि मला लक्षात येते 12 दिवस हॉस्पिटलमध्ये जेव्हा बाबांना गोळी लागली, जेव्हा त्यांना मांडीवर आम्ही घेऊन गेलो, हे एक माणूस कसं विसरू शकतं. आणि ते व्यक्तिमत्व दिवसेंदिवस गेल्यानंतरही एवढं प्रखर कसं होतं. आजही संघटनेच्या बाबतीत कधी विषय झाला तर प्रमोदजी असतात. घराच्या घराचं ते वटवृक्षच गेलं. आज सगळे आपल्या आपल्या कामाला कुठे लागलेत आणि कोणाचं कोणाशी तेवढं ताळमेळ नसतो, ती घराची बाब झाली. पण त्यानंतरही आज कुठे ना कुठे इंटेलेक्च्युअल्स असो, कार्यकर्ता असो, प्रमोदजी कोणा ना कोणत्या गोष्टीतून दिसत असतो. कोणाला मॅनेजर स्किल पाहिजे तर म्हणजे महाराष्ट्राच्या प्रत्येक नेत्याला प्रमोद महाजन होऊन दिल्लीत जावंसं वाटतं ना. आणि असं मला दिसतं, कोणी भाषणातून प्रयत्न करतात, जमत नाही. कोणी प्रमोदजी ना डाव्या हाताने, दोन्ही हाताने, म्हणजे महाजनात सगळे थोडे डावरे होते, तर डाव्या हाताने ते खायचे, त्यांना सवय नव्हती, उजव्या आणि डाव्या हाताने लिहायचे. तर भरपूर असे मी नेते बघितले लहानपणापासून, जे उजवे होते ते डाव्या हाताने चमचा वापरतात, डाव्या हाताने कप वापरतात. तो आमच्या महाजनात दोन्ही हाताचा एक हे आहे. आणि म्हणजे मी किती लोकांना बघितलंय की अत्यंत वाईट कॉपी ऑफ प्रमोद महाजन पण मी बघितलेत महाराष्ट्रातून, देशात. पण ती व्हायची इच्छा, ती बघून सुद्धा मी परिवार म्हणून तर कसं सांगू तुम्हाला की अशा कठीण काळातून जेव्हा तुम्ही जाता आयुष्यात, तर वाटतं बाबा तुम्ही परत या, म्हणजे मी माझ्या कामाला लागते. आणि त्रास होतो, हो, खूप त्रास होतो. आणि एक अपेक्षा असते ना की तुम्ही परिवार आहात, मुलगी आहे, तर मुलीकडे त्या हिशोबाने लक्ष देणं महत्त्वाचं आहे. होतो खडतर प्रवास आहे. त्यावेळेला ते सगळं झाल्यानंतर खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी बोलल्या गेल्या, अजूनही बोलल्या जातात, तुमच्या कानावर आल्या त्या येतात. हो, कारण की सनसनीखेज तर सगळ्याला हवी असते. ध्यान से देखिए, ये इसकी वजह से हुआ, हे असले फालतू व्हिडिओ पण असतात ना, वर्षानुवर्ष असतात. काय संयम ठेवणं राजकारणात महत्त्वाचं आहे आणि संयम संस्कारात पण असणं महत्त्वाचं आहे. हे अशा वायफळ गप्पा पण होतात, पण त्या आता वायफळ गप्पांकडे किती लक्ष देणं महत्त्वाचं आहे. आणि जे प्रमोदजींवर झालं ते एका माणसाने केलं हे मान्य आहे. म्हणजे त्यांच्याच पैशाची गोळी होती, त्यांच्याच पैशाची बंदूक होती, ती प्रमोदजींचीच होती. अंगावरचे माणसाचे कपडेसुद्धा प्रमोदजींच्या पैशाचे असू शकतात, पण ते डोकं फक्त एका माणसाचं असू शकत नाही, असं मी खूप वर्षापासून बोलते. आता त्याची संधी कधी मिळेल आणि ते सत्य कधी निघेल, पण हे सत्य कधीतरी शोधायला हवं, हे महत्त्वाचं आहे. आणि त्या सत्यापासून कोणी नकारू शकत नाही. नाही पण म्हणजे आता असं आहे की दोघंही नाहीत, पण यांच्यातले संबंध इतक्या टोकाचे होऊ शकतात याचा तर अर्थातच असं कुणीच विचार करू शकत नव्हतं किंवा कुणी केलाही नसेल. पण असं काही होतं का की म्हणजे ते त्याच्यामुळं जे झालं असं म्हणतात, तर त्याला तुम्ही म्हणजे अशी काहीतरी शक्यता होती की ज्याच्यातनं हे पुढं ओढवलं? मोटिव्ह
नेहमी कोणत्याही खुनात किंवा कोणत्याही कारणात मोटिव्ह शोधला जातो की त्याच्या मागचं कारण काय. मोटिव्हवर जेव्हा कोर्टात जी चर्चा झाली, कोर्टात जी आर्ग्युमेंट झाली, ते मोटिव्ह हे कळलं की इतके वर्ष सांभाळलं त्यानंतरसुद्धा अपेक्षा होती की अजून सांभाळावं. माणसाच्या जबाबदारी, घरातलं मूल मोठं झाल्यावर आपण म्हणतो माझा मुलगा आता 20 वर्षाचा झाला आहे, मी त्याला आत्तापासून म्हणते बेटा कमाई करणं सुरू करू, काहीतरी शिका, काहीतरी करा आयुष्यात. एक तुमची अपेक्षा असते ना की किती मी हे ओझं वाहून घेऊन जाऊ. आणि एक 500 म्हणजे मी माझ्या 20 वर्षाच्या मुलाला म्हणजे मुलगा 50 वर्षाचा झाला आणि समजा तरी म्हणजे तरी देव असं करू नये, पण त्यांनी आपलं एक सामर्थ्यशाली आयुष्य करावं. मग अशा कारणाने कोणी असं करत असेल का. आणि समजा तुम्ही शेवटपर्यंत फक्त एक गोष्ट ट्रिगर होऊ शकते कोणाला, ती तर भांडणातून तुम्ही एवढे अस्खलित, तुम्ही प्रमोदला दादाही म्हणत नव्हता, सरळ प्रमोद म्हणत होता. मग तुम्ही प्रमोदची वादही घालायचात, प्रत्येक गोष्टीत तुम्हाला प्रेमाने आपल्या मुलासारखं पहिला मुलगा म्हणून वागवलं गेलं, तर असं काहीतरी एवढं पटकन ट्रिगर होऊ शकतं का. त्याच्यावर कोणीतरी असा मारा केलेला असेल ना. कारण की काही महिन्यापूर्वी बोललेल्या माणसावर एवढा 2 महिन्यात राग कसा येऊ शकतो, आणि तो राग कोणी वाढवला आहे ह्याच्यामागे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. आणि मी खूप वर्षापासून बोलते. आणि कसं असतं, काही काही गोष्टीला काळ वेळ असतो, कधी ते उठवलं जातं, कधी नाही उठवलं जातं, कधी त्याच्यावर चर्चा होते, कधी नाही होते. जसं केनेडीवर चर्चा अजूनपर्यंत चालू आहे की हाऊ ही वॉज मर्डर्ड. वेळ लागेल, पण माझी इच्छा माझ्या हयातीत खरं कारण कळणं महत्त्वाचं आहे. पण म्हणजे आपण ती संधी गमावली जेव्हा ते हयात होते प्रवीण महाजन, त्यावेळेला की हे कोण करत होतं ते शोधायची, असं तुम्हाला वाटतं. त्याच्यात मी आयुष्याच्या शोधत तर होते, मी असं काही नाही की शोधत नव्हते. तेव्हा मी अशा पोझिशनवरही नव्हते किंवा परिस्थितीतही नव्हते की माझं कोणी जास्त ऐकेल. दुसरं, आयुष्यात त्यावेळेस भरपूर गोष्टी पाठीशी होत्या. हो, बाबा गेल्यानंतर सुरळीत चालण्यासाठी वर्षानुवर्ष लागले. फार सोपं नव्हतं. म्हणजे 2009ची निवडणूकसुद्धा मी हरले आणि ते फार अवघड होतं. त्याच्यानंतर परत उठा, मग परत काम सुरू करा, कामाला लागा. मूल लहान होतं वर्षभराचं. प्रत्येक गोष्ट करताना म्हणजे मी करायला हवी होती जास्त, पण प्रत्येकाला काळ वेळ असतो आणि कोणी जिवंत असणं जाणं हे महत्त्वाचं नाही आहे. खरं कारण कळणं महत्त्वाचं आहे आणि ते कारण येईल असा माझा विश्वास आहे. पण तुम्हाला असं की जे वरकरणी दिसतं आहे ते कारण असू शकत नाही, हा जो तुमचा ठाम समज आहे तो कशातून आला आहे. तो मी माणसांना पण ओळखते ना. एवढं त्याच्यात भरपूर अशी कारणं जी मी कधीतरी देईन. आणि कॉन्कॉक्टेड बिहेवियर, जे असं माणूस जसं आहे. मला तर महाजनांची 5 मुलं, 2 आत्या, 3 मुलं आणि 2 बहिणी. माहिती ना कोण कसं वागतं, कोणाची कशी रिपीटेड बिहेवियर पॅटर्न असतं. असं तर आम्ही लहानपणापासून बघत आलो ना. ते बाहेरच्यांना कसं कळणार. त्यामुळे ते कारण असू, फक्त ते कारण म्हणजे ते कारण आहेच, एक राग होता, पण ते फक्त ते कारण ट्रिगर करण्यासाठी असूच शकत नाही, हा माझा ठाम विश्वास आहे. पण तुम्हाला असं प्रवीण महाजनांच्या बरोबरचे दिसणारे न दिसणारे असे काही लोक होती जे अशा आहेत ना भरपूर अदृश्य आत्मा आहेत. आता नाव घेऊन काही फायदा नाही आहे. असे भरपूर अदृश्य आत्मा आणि येईल. पण मग हा जो तुमचा ठाम विश्वास आहे तर तो पुढे घेऊन जाण्यासाठी तुम्ही मी आता ठरवलंय. पण मग आतापर्यंत तुम्ही काही का नाही केलं. नाही, मी हे खूप आधी बोलले. खरं तर असा विषय होता की हा विषय खूप आधी बोलला गेला होता एका भाषणात. तो विषयही कसा निघाला मी तुम्हाला सांगते, कारण की प्रत्येक गोष्टीला वेळ काळ असतो, मी नेहमी म्हणते. त्या भाषणातून मी कधीतरी एका नेत्यांची टीका केली होती आणि टीका फार ती जहरी टीका, अंडर द बेल्ट अशी काही नव्हती. पण त्या पक्षाने माझ्या ऑफिससमोर, घराबाहेर सगळीकडे ना फार मोठे मोठे बॅनर लावले आणि त्यांचे विद्यमान आमदारांनी सांगितलं की तुझा बापाचा कातील कोण आहे. एक तर भाषा आजकाल महाराष्ट्राच्या राजकारणात इतकी उच्चभ्रू झाली आहे की काय लिहायचं, कोणाविषयी काय बोलायचं याच्याविषयी फार आपल्यालाही विचार करावा लागेल. राजकीय भाषा भाषणात वेगळी असते, निवडणुकीचा काळ असतो, पण असे मोठे मोठे पोस्टर लावले ते माझ्या वडिलांचा फोटो लावून तिकडे सगळं रक्तव्यक्त दाखवून की तुझ्या बापाचा कातील कोण आहे, आधी ते कर, आमच्या साहेबांना काही बोलू नको, काहीतरी असं तमाशा. तेव्हा मी बोलले होते की मला माहिती आहे की त्याच्यामागे राजकारण आहे किंवा त्याच्यामागे एक षडयंत्र आहे, पण ते षडयंत्राचं. आणि परवा एका मी गप्पात कुठेतरी सांगितलं, ते काय व्हायलं, मी 1.25 तास बोलले इंटरव्ह्यूमध्ये,
पण ते 5 मिनटं मला वाटतं कामाला लागले असतील लोकांना. मला माहीत नाही. आय एम रिअली सॉरी. पण आता यावरून मी असं ठरवलं आहे की मी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे आणि सांगणार आहे ह्याच्यावर अजून एकदा तुम्ही चौकशी करावी. हे नक्की करणार. आता निवडणुका 20 तारखेला माझा संपतील. प्रश्न असा आहे की हे तुम्ही बोलता आहात, पण हे तुम्हाला आत्तापर्यंत करावंसं का नाही वाटलं की नाही, या चर्चा झाल्या ना. जेव्हा आधीचीही सत्ता होती, हे झालं तेव्हा दुसरा पक्ष सत्तेवर होता, तेव्हा मी त्या मंत्र्यांना भेटले होते. आता ते नाही आहेत. आणि त्या तेव्हाच्या पोलीस कर्मचारी असेल सगळ्यांशी मी हे नेहमी एक इनडायरेक्टली सांगत होते, इसके पीछे कुछ और है, इसके पीछे कुछ और है. पण नाही झालं आणि मी मान्य करते ना, ते नाही झालं. आता मी या विषयावर ह्याच्यासाठी बोलते आणि आधी बोलले होते, असं काही नाही आहे. जोपर्यंत माझ्याकडे फार ठोस पुरावे नसतील तर मी बोलणार काय. मग आता ठरवलं ठीक आहे, मीच सांगते महाराष्ट्र शासनाला की मी तुम्हाला पत्र लिहिते, तुम्ही ह्याच्यावर तुमची, कारण की माझ्याहून जास्त पोलिसांना जास्त कळत असतं, त्यांच्याकडे धागेदोरे शोधणं जास्त सोपं असेल, तर त्यांनी ह्याच्यावर म्हणजे आपण ह्याच विषयावर खरं तर खूप जास्त बोलतोय आणि मला पण तरीही प्रमोदजी गेल्यानंतर काहीच दिवसामध्ये त्यांचा अत्यंत विश्वासू असलेला त्यांचा सेक्रेटरी विवेक मैत्राचे पण मृत्यू झाला. तर ह्या दोन्हीचाही काही संबंध असावा असं तुम्हाला वाटतं नाही कुठं? नाही नाही. इट इज मोर डिसाइडेड ॲट प्रमोदजी. विवेक नाही. विवेक गेला हे वाईट झालं, तो खूप चांगलं काम करायचं, हे वाईट झालं. पण मला नाही वाटत ह्याचं याच्याशी काही कनेक्शन आहे. पूनमताई, थोडं पुन्हा राजकारणाकडे घेऊन येते की आज या घडीला तुम्हाला असं वाटतं का की लोकसभेला तुम्हालाच जर त्या मतदारसंघात तिकीट दिलं असतं तर तुम्ही निवडून आला असतात, ती जागा भाजपकडे राहिली असती, एक. आणि दुसरं, राजकीय पुनर्वसन करण्यामध्ये किंवा त्या प्रकारच्या राजकारणात भाजपकडे प्लस पॉईंट्स असतात, अशा काही पुनर्वसनाची तुम्हाला सध्या अपेक्षा आहे का? पहिल्या प्रश्नाचं उत्तर मला द्यायला खूप आवडेल, सरळ तोंडी द्यायचं असेल तर. पण भारतीय जनता पार्टी तिकडून निवडून यावी. शेवटी मी पक्षाची कार्यकर्ता आहे. ती सीट गेली आणि कोणीतरी मला हसत हसत सांगत होतं दुसऱ्या पक्षाचे लोक की ही सीट फक्त बाईलाच लागते. कारण की खूप वर्षापासून नेहमी महिला खासदारच होत आल्यात. म्हटलं वो सब ठीक आहे, पण कमळावर सुद्धा लक्ष्मीच बसते, त्यामुळे ते कमळाचीच सीट आहे असं मी नेहमी म्हणते. पण ते झालं नाही. मला दिली असती, नाही दिली असती तर मी कोणचे भुले बिसरे गीत गाते रहे हम. आता बघूया ना, येणारा काळसुद्धा काही मी तशी दिसत नाही की मला निवडणूक लढणं सोपं आहे. आणि कसं आहे, निवडणूक लढण्याची ना एक वेगळी नशा लागते आणि ताकद लागते, एक कॉन्फिडन्स लागतो. तुम्ही मला आत्ता सांगाल की आता भारतीय जनता पार्टीसाठी, पक्षासाठी तू अरुणाचलमध्ये जा, मी लढेन. तुम्ही सांगाल मला मराठवाड्यात जा, मी लढेन. नाही, तुम्ही निवडून आला असतात का पुन्हा? हा विश्वास आहे मनामध्ये? हो, आता पुढच्या निवडणुकीत समजा पार्टी म्हणली तर नक्की निवडून देईन. आणि चांगली बरोबर काँग्रेसचं सरळ करूनच तो परत भेदेन मी हे. आणि माझ्यावर पक्षाचे कार्यकर्ते असतील, पार्टी असेल, जर पक्षांनी ठरवलं तर. हाच प्रश्न मला खरा विचारायचा होता की तुमची बहीण पंकजा मुंडे, खरं तर मुंडे आणि महाजन महाराष्ट्रातले केवढे मोठे दोन नेते, पण दोघांचेही जी पुढची पिढी आहे त्यांचं हे पुनर्वसन होताना किंवा हे तिकीट नाकारलं जाणं वगैरे, तर पक्षात, भाजप पक्षात ह्या मुंडे महाजनांच्या पुढच्या पिढीवर अन्याय होतोय असं कुठेतरी तुमची भावना आहे का? अर्थात म्हणजे काय मनात न वाटतं महाजन का? आणि मुंडे, आम्ही कधी कधी मस्तीत मामू म्हणून त्याला टर्म द्यायचो, मामू लोक. धनंजय माझे अध्यक्ष होते युवा मोर्चाचे, तेव्हापासून मी माझ्या करिअरची सुरुवात केली. आम्हाला आमच्यावर अन्याय विन्याय असले, आम्ही विक्टिमहूडवर खेळत नाहीत. ना पंकजाताई खेळणार, ती सक्षम तिच्या बापाची मुलगी आहे, न मी करू शकते. पक्षाचे आम्ही एकदम खंदे कार्यकर्ते आहोत. कसं होतं, कधी कधी आईची लेकरूवाळी वाढलेली असते ना लेकरं, कधी कधी जे चांगलं लेकरू असतं त्याकडे लक्ष आईचं कधी कधी कमी होतं. त्यामुळे त्याचा अर्थ ती आई नाही आहे का, ती आईच आहे. मग कधी कधी मुलांना वाईट वाटत असतं, पण त्याचा अर्थ आई सगळ्यांना प्रेम करत असते. कधी कधी आपलाही नंबर लागेल. पण अन्याय हा शब्द कधीही आमच्या डिक्शनरीत नाही आहे. आम्ही न्याय, त्यासाठी लढण्याचा संघर्ष आणि संघर्षातून आणलेली आमची उत्पत्ती तीच आम्ही बघतो. म्हणजे आत्ता आईचं थोडंसं दुर्लक्ष झालं हे मान्य आहे. मात्र आता पार्टी माझी आई आहे, मी आईशी कसे बाबांची वाद घालता येत नाही. पार्टीत सुद्धा आई बाबा असतात आमचे, तर आईला म्हणू शकतो ना आई जरा थोडं जास्त लक्ष दे. पण आई अन्याय करत नाही, हे मी सरळ सांगते. त्यामुळे पार्टी अन्याय करत नाही. कसं असतं, पण पक्ष जो असतो, आम्ही नेहमी म्हणतो संघटन सर्वोपरी आहे. पक्षात कधी कधी हितप्रेमी पण असतात, कोणत्याही पक्षात असतात.
आणि ते तुमच्यावर कधी जास्त प्रेम करतात, कधी कमी प्रेम करतात. आत्ता मला जास्त प्रेम करतायत, कधी कमी करतील माझ्यावर. अच्छा मग तो मुंडे आणि महाजनांचं जे भाजप होतं, जे सगळ्यांना सांभाळून घेणार होतं, ते राहिलंय का आता भाजप? आहे ना, सांभाळून घेत आहेत एकमेकांना, प्रयत्न तर तो चालू आहे. ती जबाबदारी माझ्यावर किंवा मुंडेंवर नसल्यामुळे, महाजन आणि मुंडेंवर, त्याच्यावर मी जास्त भाष्य करू शकत नाही. पण महाराष्ट्रात एकमेकांना सांभाळून पक्ष चांगला वाढतोय आणि चांगलं काम करतोय, पण ती आमची जबाबदारी नाही आहे. आज प्रमोद महाजन असते तर सध्या राज्य भाजपचं जे चित्र आहे तसंच चित्र असतं की वेगळं चित्र असतं? आता तुम्ही कोणतं चित्र रेखाटताय माझ्यासमोर म्हणा. राजकीय चित्र म्हणूया आपण. कसे महाराष्ट्र असा प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा, तो देशासारखं राजकारण करतो. 1-2 पार्ट्या चालतच नाही. एवढी लोकशाही महाराष्ट्रात जबरदस्त आणि प्रगल्भ आहे की 8-10 पार्ट्याशिवाय मजाच येत नाही महाराष्ट्रात. म्हणजे इकड तिकडच्या युताई महाराष्ट्राची काहीतरी वेगळी आणि ही कौतुक करण्याची ताकद आहे. लोकशाही एवढी अखंडित मस्त आहे महाराष्ट्रात की 1-2 पार्टी से हमारा होता नाही आहे. विचारधारा वेगळ्या असतात, सगळे एकत्र असतात. आता ते असते तर भरपूर काही वेगळंच झालं असतं. आता ते मग दिल्लीपासून गल्लीपर्यंत भरपूर गोष्टी वेगळ्या असतात. आता ते नाही आहेत. त्यामुळे महाराष्ट्र जसा चालू आहे तो अजून प्रगल्भित आणि चांगला चालावा एवढीच आमची सगळ्यांची इच्छा असते. खरं तर काल तुमच्या वक्तव्याची चर्चा होती सगळीकडे महाराष्ट्रात, तेव्हाच सारंगी महाजन यांच्या एका वक्तव्याची चर्चा होती. त्यांनी अचानकच आरोप केले की पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी त्यांच्या असलेल्या जमिनी लाटल्या. आता तुम्ही महाजन आहात, तुम्हाला त्या सगळ्या इश्यूबद्दल किंवा याच्याबद्दल काही माहिती आहे का? काय त्याच्यावर मी आहे? प्रखरतेने सांगेन, नो कॉमेंट्स. महाजन आणि मुंडेंवर भाजपकडून अन्याय झाला नाही असं म्हणूया, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे, पण संघर्ष हा का टळलेला नाहीये. म्हणजे पंकजाताई असतील किंवा तुम्ही असाल, 2 बहिणी म्हणून तुम्ही कधी एकमेकांशी यावर चर्चा करता का, की एकमेकांना धीर देताना यावर गप्पा गोष्टी होतात का? कारण पंकजा ताईंचा पण संघर्ष बघितलेला आहे, आता तुमच्या वाट्याला पण संघर्ष तुम्ही म्हणा धीर किंवा देणं नाही हा म्हणा सुरू स्वभाव झालेला आमचा आहे. नाही आहे. एकमेकांना इंजेक्शन देणं हा स्वभाव असतो की अजून करायचंय आपल्याला. धीर कसलं द्यायचं एकमेकींना. झालं, दोघांचे वडील गेले, म्हणजे तिचेही, म्हणजे माझं तर नशीब एवढं खराब आहे, बाबा गेले तर गोपीमामा, आम्हाला गोपीमामा म्हणायचे कारण की मामा म्हणून मी, जरी आत्याचे पती होते, गोपीमामा असल्यामुळे माझी तशी ऐट थोडी राहिली होती. आणि म्हटलं आता 2014ला निवडून आले, जेव्हा शपथ घेईन समोर गोपीनाथ मुंडे असतील आणि आपलं ठीक राहील शिकायला संसदेत. डोळे शोधत होते हो, ते पण नाही राहिले. दोघींचे वडील नाही आहेत आणि त्यानुसार जो आमचा प्रवास आहे असेल खडतर. पण मला वाटतं कधी कधी मी ना भरपूर वाचन करते, मला वाचायची आवड आहे आणि मी भरपूर ऑटोबायोग्राफी आणि बायोग्राफी वाचते. कुछ चीज़ें पन्ने इसलिए आपकी ज़िंदगी में नए नए बनते हैं क्योंकि वो किताब के लिए तैयार होते हैं. तर मला वाटतं तिच्या आणि माझ्या आयुष्याच्या त्या पुस्तकासाठी या गोष्टीची गरज होती. त्याशिवाय ती उच्चता गाठायची, म्हणजे सह्याद्री पर्वत पार करणं अवघड आहे ना, त्यासाठी पण अशा गोष्टी लागतात. पण तुमच्या आपण असं दोघींचा एक- नेहमी ते तुमच्या दोघींचा नेहमी संवाद होतो, कोणत्या विषयावर होतो? राजकारणापेक्षा घरात एवढे किचकट विषय आहेत आमच्या. मुलं, बाळं, सासू, नणन जे असतात दोघा बहिणींमध्ये तसे विषय फार जास्त होतात. आणि जेव्हा निवडणुकीत त्या लढत होत्या तेव्हा त्यांच्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करत होते, त्या माझ्यासाठी करत होत्या. असं झालं. पण कसं असतं, दोघी आम्ही ऑलमोस्ट एकाच वयाच्या आहेत. त्या माझ्याहून फक्त 1-1.5 वर्षच मोठ्या आहेत. त्यामुळे तूवरच आमचं असतं प्रेमाने आणि कधी आम्ही एकमेकांना ताईवाई म्हटलो नाहीत. आमचे पेट नेम्स आहेत, आम्ही एकमेकींवर असतो. राजकारण सोडून आमचं आयुष्य आम्ही खूप एकत्र घालवलं. तर आणि तिचा संघर्ष बघून माझ्या डोळ्यात पाणी येतं, पण तिचं कौतुक करताना माझ्या डोळ्यात पाणी येतं आणि माझा संघर्ष बघून तिच्या डोळ्यात पाणी येतं. पण हा काही एंटरटेनमेंट चॅनल तर नाही आहे किंवा बिग बॉसचं घर नाही आहे की आम्हाला ते सगळं दाखवायचं असतं. शेवटी त्या संस्कारित घरातून आम्ही आलो आहोत. तर सुख आम्ही सगळ्यांबरोबर वाटतो, दुःख आम्ही एकमेकींवरच वाटतो फक्त. तुम्ही सुरुवातीच्या टप्प्यात म्हणालात की फुटबॉल बघायला तुम्ही आता सुरुवात करणार आहात, की दिल्लीनी गोल केला की महाराष्ट्र भाजपने गोल केला. मग तुम्ही अंपायर म्हणून काय डिसिजन देणार आहात? म्हणजे नाही, मला क्रिस्टियानो रोनाल्डोला खूप बघितले. माझी मुलगी फार फुटबॉल बघते. त्यामुळे आता मेसी, रोनाल्डो आणि ते नवीन नवीन आलेत त्या सगळ्या लोकांची खेळी शिकावं लागेल मला, की कुठल्या फुटवर आणि मिडल फील्डवर जायचे का मला पेनल्टीवरच पुढे नंतर सडनली गोल मारता येईल. मैदानावर आल्यानंतर तुम्ही करालच, पण मी आता जो मैदानातून गोल बाहेरच झालेला गेले आहे, नाही. तो कोणी केला? नाही, मैदानातून मी बाहेरच गेले नाही. जब मैं हारी नहीं, जब मैं लड़ी नहीं तो मैं हारी कैसे.
मी लढलेच नाही तर मी हरले कसे. त्यामुळे मी मैदानातून बाहेर नाही, पक्षाचा कार्यकर्ता मैदानाच्या बाहेर पण नसतो. तुम्हाला गोल केला असं वाटतं का आपलाच फुटबॉल केला यांनी असं वाटतं? हां, तर मी गोल मी करण्याच्या बाबतीत तुम्हाला सांगत होते की पेनल्टी किंवा मिडल फील्ड मला करायची गरज आहे की नाही ते बघावं लागेल. फुटबॉल झाला हे नक्कीच असेल, कारण की ज्या पद्धतीने तेव्हा वाटलं. पण असं काही कोणाविषयी बोलायचं नाही, पण हा थोडा फुटबॉल झाला तर बरे ना. फुटबॉल म्हणजे मी बास्केटबॉल संघाची अध्यक्ष होते, आता मी जरा फुटबॉलच्या राजकारणात इंटरेस्ट घेईन. पंकजाताईंना विधान परिषद मिळाली, फार छान झालं. तुम्हाला अपेक्षा आहे? नाही, तुम्ही मगाशी म्हणालात की महाजनांची हत्या झाली त्यामध्ये फक्त प्रवीणचा हात म्हणजे हात आहे, पण त्यामागे षडयंत्र पण आहे वेगळं. पण हे तुम्हाला आत्ता 18 वर्षानंतर 2 टर्म खासदारकी झाल्यानंतर आणि तुम्ही एकदा तो सेम प्रश्न रिपीट करताय. तिकीट न मिळाल्यावर का तुम्हाला विचारावं नाही, वाटतं? तुम्ही कितीही तो फिरवला तरी तो सेम प्रश्न विचारतात, त्याचं उत्तरही मी तेच दिलेलं आहे. मला वाटतं ते तुम्ही गोल फिरवताय प्रश्न. ठीक आहे की तिकीट मिळाल्यानंतर का बोललात, हे मी 3 वर्षापूर्वी तिकीट होतं माझ्याकडे, मी संसदेत होते तेव्हाही काय बोलले षडयंत्र होते. आहे तुम्हाला असं वाटतं? मी आता बोलले, मला वाटतं त्याच्यावर षडयंत्राचा उल्लेख नाही केला तुम्ही. मी केलं, मी बोलले त्याच्या मागे षडयंत्र होतं. माफ करा, म्हणजे मी माझ्या उगीच तुमचा प्रश्न रिपीट होईल म्हणून, पण मी हे बोललेले आहे आणि फार प्रखरतेने आता मी सांगितलंय. मला वाटतं परत ते बोलून म्हणजे जर समजा तोच प्रश्न घ्यायचा असेल तर षडयंत्र कशासाठी होतं? प्रमोद महाजनांना राजकारणात बाजूला करण्यासाठीच होतं? प्रमोद महाजनांना बाजू करण्यासाठी होतं. ते राजकारण असो, समाजकारण असो, जे काय असो. मी हे पण प्रखरतेने उत्तर दिलंय. आता ते कळेल ते कशामुळे, ते नक्की कळेल तेव्हा. पण तुम्हाला त्याचा अंदाज आहे की कशासाठी? अंदाज असतो ना. म्हणजे मी जर्नलिझमची प्रमोदजींसारखी जर्नलिझम केलं नाही आहे, पण थोडं आपण पण राजकारणात असल्यामुळे कोणाचे हेवेदावे काय असतात किंवा कोण काय विचार करत असतं. आणि असं भरपूर लोक मला येऊन बोललेत वर्षानुवर्ष की असं असूच शकत नाही. पूनमताई, मगाशी तुम्ही उल्लेख केला की चेंबूरला तुमचं लहान घर होतं, ते सगळे जाऊन येऊन राहायचे. आणि जेव्हा मग प्रमोद महाजनचं निधन झालं तेव्हा त्यांनी मृत्यूपत्र तर काय तयार केलं नव्हतं. सगळ्या त्यांच्या प्रॉपर्टीचं वगैरे सगळं बाकी होतं. तर ते सगळं ॲडजस्टमेंट करायला तुम्हाला कसा आणि किती वेळ लागला? म्हणजे आता प्रॉपर्टी प्रमोदजींची फार मोठी होती. इतकी जबरदस्त संपत्ती होती की अंबानी आणि अदानी त्यांच्याकडे पण एवढी संपत्ती नव्हती जेवढं नाव प्रमोद महाजनांचं मोठं होतं. म्हणजे ते तर कोणाकडेच ती प्रॉपर्टी नव्हती. दुसरी प्रॉपर्टी, चेंबूरचं घर हे भारतीय जनता पार्टीचं घर होतं. 1201 बोर्डामध्ये आम्ही राहायचो, ते गोपीनाथ मुंडेंचं घर होतं. तिथे प्रमोदजींची हत्या झाली. 1501 पूर्णा ते आदरणीय मनोहर जोशींचं घर होतं. एकही घर बाबांच्या नावावर नव्हतं. नंतर एक सुखदामध्ये त्यांनी फ्लॅट घेतला. म्हणजे कुठेही तुम्ही शोधा, म्हणजे समजा प्रमोदजींचे काय प्रॉपर्टी असतील तर मलाही फार त्रास होतो राजकारणात खर्च करायला. प्लीज शोधून मला दाखवलं तर बरं वाटेल. ते एक चर्चेचा विषय असतो, पण मी प्रत्येकाला जो चर्चा करतो म्हणतो की 10% मेरा 90% तेरा, ढूंढ के दिखा. पण पूनमजी, म्हणजे आता हे परत गॉसिपिंग मधलंच मी हे बोलतोय, पण असं खूप चर्चा होत्या की प्रमोदजींच्या अचानक जाण्यामुळं खूप वेगवेगळ्या ठिकाणचे लोक श्रीमंत होऊन गेले. बरं आहे त्यांचं. मला वाटतं विकासाची लक्ष्मी चुकून त्यांच्या घरी गेली असेल, ती माझ्या घरचा टर्न बदलून बेचारी. पण आता कोण कसं झालं बघा. कसं असतं, आपण आयुष्यात एक गुरु समजून काम करतो आणि जो गुरु शिकवतो त्या गुरुला अनुसरूनच आपण करतो. पण हेही तेवढंच नक्की आहे, जेव्हा तुम्ही त्या गुरुची शिकवण विसरून त्या गुरुलाच विसरता आणि तुम्हाला वाटतं तुम्ही फार 30 मार्का असता, तेव्हा तुमचा कर्मा बाईट्स बॅक इंग्रजीत बोलतात. कर्माची फळं तुम्ही नेहमी भोगता. आता ती आजूबाजूची कोण आहेत मला माहीत नाहीत, पण ती जर असतील तर देवानी त्यांच्या दैवात लिहिलं असेल. पण असं आम्हाला म्हणलं ना, साधी भाकरी चटणी. हो, प्रायव्हेट जेटमध्ये बसलोत का? हो. पण ते प्रमोद महाजन होते निवडणुकीला. आज तर मला म्हणजे त्याच्यावर मी तुम्हाला सांगू इच्छिते, 1996चं तुम्हाला माहिती असेल महालक्ष्मीचं राष्ट्रीय अधिवेशन, त्याच्यानंतर आपली सत्ता आली. प्रमोदजींनी कानावर फोन ठेवला होता. इंडियन एक्सप्रेस सगळीकडे फ्रंट पेजवरती न्यूज होती, 5 स्टार कल्चर ऑफ भारतीय जनता पार्टी बाय प्रमोद महाजन. आणि त्यानंतर भाषणात बाबांनी सांगितलं होतं की आज हा फोन माझ्या हातात आहे, 10 वर्षानंतर जो गुरु हाकतो ना त्याच्या हातात असेल आणि तो पुढच्या माणसाला हे नाही म्हणणार अरे रे थांब रे, आता तो फोन करून सांगेल आता थांब तिकडे, आता गुरु हाकू नको. जेव्हा मोबाईल नुकते आले होते आणि प्रमोदजी मोबाईल फोन वापरायचे घेऊन होते आणि जी आतून आणि बाहेरून चर्चा होती प्रमोदजींच्या विरोधात, हे पंचतारांकित कल्चर आपल्या भारतीय जनता पार्टीत आलंय. आज त्या सगळ्या लोकांच्या खिशात 2 फोन असतात, एक डेटासाठी आणि एक कॉलिंगसाठी. तर कसं असते, जो माणूस फार एक विजन घेऊन चालतात. म्हणजे आज आपण सोशल मीडिया बोलतोय,
पण 2004मध्ये जेव्हा अटलजींनी फोन लावला होता सगळ्यांना की नमस्कार मी अटल बिहारी वाजपेयी बोलतोय, ठीक आहे, त्याच्यावर आम्ही व्यंगही करायचो की गावचा माणूस म्हणतो मेरे सवाल का जवाब क्यों नहीं दे रहे अटलजी. पण तुम्ही हा विचार करा की तोच तर पाया त्यांनी ठेवला होता. आणि त्या महालक्ष्मीच्या अधिवेशनातून त्यांनी सांगितलं होतं की या इथली घोडदौड इस रेस कोर्स से वो 7 रेस कोर्स तक अटलजी पहुंचेंगे. म्हणजे ती 96ला ती हिंमत दाखवणं, आता ते प्रमोदजी होते ना. आणि तसं मग आता पक्ष चालवायचा असेल तर पैसा लागतो. पण मला लक्षात नाही की बाबांनी 15 कुर्ते आणि त्याच्यावर असलेलं जॅकेट विकत घेतले. ती चप्पल तीच असायची. हो, टापटीप राहणं महत्त्वाचं आहे, वेळेवर राहणं महत्त्वाचं आहे, हे सगळे एक महाजनी स्वभाव त्यांच्यात होते. खरं बोलणं महत्त्वाचं आहे प्रत्येक गोष्ट. मग त्यांना रात्री 2-3 वाजेपर्यंत बसून मीटिंग करायची गरज पडली नव्हती देशभरात कंट्रोल करायची. ते 10-10:30ला झोपायचे आणि काही हिंदी सिरियलही बघायचे, म्हणजे ते घर घर की कहाणीसुद्धा बघायचे. आणि ते बघून ते झोपायचे. सकाळी 5 वाजता उठून, तुम्हाला माहिती तुम्ही दिल्लीत किती वर्ष होता, तासभर सगळे वर्तमानपत्र सगळ्या भाषेचे वाचायचे. त्यानंतर फोनचा वेळ असायचा, त्यानंतर लोकांच्या, आणि ते वेळही वाचवायचे की तू आधी बाहेर चहा पी, मग माझ्यावर बस, मला काम सांग, मी फोन करेन, पुढे जावं. आणि कोणी सांगितलं की जननेते नव्हते. मी अशा गेले, प्रमोदनी मला फोन दिला, प्रमोदजींनी माझं विजाचं काम केलं, प्रमोदजींनी माझं, कारण की जननेते ह्याच्यासाठी नव्हते, त्यांच्याकडे मतदारसंघ नव्हता, पण सगळ्यांचीच कामं करावी लागायची. तर ते प्रमोदजी, आता त्यांच्याकडे ही संपत्ती होती ना, ती पण संपत्ती फार विशाल होती. तर त्या संपत्तीमधला वाटा मला जास्त मिळाला त्यांची मुलगी असून. बाकी जी अस्थायी संपत्ती जी लोक म्हणतात त्याच्यातून मी डील करायला तयार आहे, शोधून दाखवा. पण तुमच्या कानावर आल्या नाही आहेत गोष्टी या? कानावर म्हणजे काही लोक येतं असं हो. सांगतात की दिल्लीत हा श्रीमंत झाला, मुंबईत हा बिल्डर आणखीन मोठा झाला. माहित नाही कोणता बिल्डर मोठा झाला, म्हणजे वजनाने मोठा झाला का पैशाने मोठा झाला हेही मला माहित नाहीये. पण असं बोललं जातं जे मला माहीत असतं. तर जसं माझ्या वडिलांविषयी मला माहिती आहे, मी बोलू शकते. जे मला माहीत नाही आहे त्याच्यावर मी कसं भाष्य करू, मग ते चुकीचं राहील. प्रमोदजींच्या म्हणजे जिथं बसायचो तिथं एक पोस्टर होतं आणि ते एक छोटी मुलगा हातामध्ये लगोर घेऊन आणि एका मोठ्या जायंटला, म्हणजे हा, असं राक्षसाला मारायचा प्रयत्न करते आणि तिथं लिहिलं होतं की नो डिफीट इज फायनल अंटिल यू स्टॉप ट्राईंग. हां, तर हे म्हणजे आता 25 वर्षांनी सुद्धा माझ्या लक्षात असलेला आहे, कारण त्यातला तो जो मेसेज आहे तो तुम्हाला हा किती स्वतःसाठी लागू वाटतो? रोज राजकारणात सकाळी आपण एकदम, म्हणजे आयुष्याच्याच धकाधकीतून, राजकारण असो तुम्ही सगळे असाल, उठून आपण एकदम तयार असतो. सूरज उगता है तो हम भी उगते उसके साथ, की आज काहीतरी करून दाखवेन. संध्याकाळी थकल्यानंतर परत स्वतःला काहीतरी म्हणायचं असेल तर तो बाबांचा, त्यांच्या म्हणजे वरळीच्या घरापासूनचं ते इतकं फाटलेलं होतं पोस्टर, पण त्यांना नवीन घ्यायचं नव्हतं, तेच ठेवायचं होतं की नो डिफीट इज फायनल अंटिल यू स्टॉप ट्राय. त्यामुळे माझ्यासाठी, मी म्हणलं ना, पराभव हा माझ्यासाठी महत्त्वाचाच नाही आहे. मी चालत म्हणजे चरेवेती ह्या विचारधारेतून आलं, चालत थांबले तर नक्कीच मी संपले. त्यामुळे बाबांचे, म्हणजे तुम्ही विचार करा ना, आज तुम्हीही लक्षात होत्या प्रमोदजींनी तो पोस्टर ठेवला होता, आणि तो फक्त पूनमसाठी नाही तर प्रत्येकासाठी आहे. आणि प्रत्येकजण ते घेऊन उभं असतं की त्या मोठ्या राक्षसाला कसं आपण काबीज करावं. तर तो राक्षस कसाही असू शकतो, तो फक्त शरीररूपी नसतो, तो विचारांचा असतो, तो परिस्थितीचा असतो. तुमच्यासाठी तो मोठा राक्षस कोण आहे सध्या? माझ्यासाठी मोठा राक्षस परिस्थिती, एक मानवनिर्मित घडलेली परिस्थिती. आणि जेव्हा मानवनिर्मित, ते म्हणतात ना सुलतानी संकट किंवा मानवी संकट, तर जेव्हा मानवनिर्मित परिस्थिती असते त्याच्यावर काबीज करणं फार सोपं असतं. कारण की माझे बाबा भाषणातून म्हणायचे की कमल की हर एक पंखुडी जुल्मे हात पर भारी होगी. काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीची तर लढाई राहणारच आहे विचारधारेच्या हिशोबाने. कमल की हर एक पंखुडी जुल्मी हाथ पे भारी होगी, आज दिन है तुम्हारा, आज ये रात तुम्हारी है, काँग्रेस वाले मेरे दोस्त, कल की सुबह हमारी होगी. तर परिस्थिती. तुम्ही जेव्हा विचार करता म्हणजे प्रमोद महाजनांचा, तेव्हा जर समजा तो दुर्भाग्यपूर्ण ती घटना घडली नसती तर कुठं तुम्हाला दिसतात ते? जिथे दिसायला हवे एका मुलीला तिथे दिसतात ते. आणि मी स्वतःला फार आरामशीर आयुष्य जगताना बघत होते तेव्हा. माझ्यात संघर्ष तरी नसता, फक्त एक फोन करायचा होता, बाबा, तेवढंच आहे.
नाही, पूनमताई, ह्याला जोडूनच माझा प्रश्न आहे. म्हणजे राजीव सरांनी त्यावेळेला लेख लिहिलेला की पुढचे पंतप्रधान प्रमोद महाजन होतील, त्याच्यावरून बरंच मोठं वादंगही झालं होतं. तर ती घटना खरी ठरली असती जर प्रमोद महाजन जिवंत असते. त्यांच्या लेखाला मी मुलगी म्हणून समर्थन देते. खरं तर पुढचा प्रश्न माझा तोच आहे की आत्ता या फोटोजमध्ये तुमच्या मुलांचे फोटो आहेत, त्यांना सहवास नाही लाभला प्रमोदजींचा. नाही, माझा मुलगा 1.5 वर्षाचा हां, होता. तर त्यांना तुम्ही काय सांगता? काय म्हणजे आठवण म्हणून, हे- बाबा म्हणून? अरे सगळं बाबा आणि बाबाच ते. म्हणजे माझी आई आजी नाही आहे, ती आई आहे, कारण की मी मॉम आहे. माझा नवरा दक्षिण भारतीय असल्यामुळे थोडं इंग्रजी घरात जास्त असतं. म्हणजे तो अस्सल मराठी बोलतो, पण इंग्रजी जास्त असतं. आणि काय असतं, आपण मराठी माध्यमातून आल्यामुळे एक न्यूनगंड असतो इंग्रजीचा, त्यामुळे आपण शहाणपणा करून पोरांची इंग्रजी जास्त बोलतो कधी कधी. माझी दोन्ही मुलं, आद्य माझा मुलगा आहे, तो आता कॉलेजमध्ये आहे, आणि जरी मी त्याच्या बहिणीसारखी दिसते तशी, आणि आमच्या दोघांचं त्या हिशोबाने तसंच पटतं. पण त्यांनी तो लिहितो खूप छान, इंग्रजीत लिहितो. त्यांनी बाबांवर एक फार सुंदर गाणं लिहितो, तुम्हाला आवडलंही होतं, मी तुम्हाला पाठवलं होतं, कॅन आय बी युअर शॅडो. म्हणजे जे त्यांनी बाबा ऐकले आणि झालं काय, जेव्हा माझा भाऊ जन्माला होता ना, तेव्हा बाबा जेलमध्ये होते. ते 18 महिने ते नाशिकच्या तुरुंगवासात होते इमर्जन्सीच्या काळात. त्यामुळे त्यांनी आम्हा कोणाचंच बालपण व्यवस्थित बघितलं नाही. मग जेव्हा आद्य जन्माला, आद्य नाव पण त्यांनी दिलं. आजकाल सगळ्या मुलींचं नाव आद्या ठेवू लागलेत, पण ॲक्च्युली आद्य शंकराचार्य, आद्य योगी. तर त्यांनी शोधून मेनका मॅमच्या पुस्तकातून शोधून आद्य नाव ठेवलं. म्हणजे त्याच्यावर फार चर्चा झाली. माझी इच्छा त्या नावाची नव्हती, म्हणलं थोडं फिल्मी नाव ठेवूया. तो जन्मला 11 ऑक्टोबरला आद्य, आणि 11 ऑक्टोबरला तो जन्मला. तर मी पण अतिशहाणी, बाबा तेव्हा जस्ट सत्ता गेली होती 2004ची मेमध्ये, आणि महाराष्ट्राच्या निवडणुका लागल्या होत्या. तर सगळा प्रवास करून मी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये होते, आणि बाबा आले बघायला, आणि उशिरा आले. तर त्यांचं हेलिकॉप्टर 3 वाजता लँड झालं होतं, पण 6 वाजेपर्यंत बाबा आले नाही म्हणून मी रुसले होते त्यांच्यावर. आणि ते आले तर म्हणलं जाऊ दे, तर बोलून घ्यावं बाबांशी, बिचारे आलेच आहेत, उशिरा आले म्हणून काय झालं. तर ते म्हणले, वाह 11 ऑक्टोबर केवढा चांगला दिवस आहे, आद्य जन्मला, म्हणजे सॉरी मुलगा आपला मुलं आलं घरात 11 ऑक्टोबरला. तर मी म्हणलं हो अमिताभ बच्चन, कारण की अमित अंकलचा वाढदिवस 11 तारखेला आहे. मी नेहमी त्यांना आठवण करते, आणि ते आद्याला मग लिहून शुभेच्छा पाठवतात. तर म्हणलं अरे अमिताभ बच्चन पैदा हुआ. त्याला ठीक आहे, अमिताभ बच्चन पैदा हुआ, लेकिन वो जयप्रकाश नारायण पैदा हुआ, कारण की JP नारायणांचा सुद्धा 11 तारखेला वाढदिवस आहे. म्हणजे आम्हा दोघांच्या विचारधारा पण तेव्हा कशा क्लॅश होत होत्या. आणि जेव्हा आद्य जन्माला कसं असतं, आजी आजोबा काही ना काही देतात ना, चांदीचा ग्लास, सोन्याचं हे. बाबांनी आद्याच्या हातात काय दिलं असेल, आणि मी सांगितले खूप वर्ष आधी, सोन्याचा माईक. ते म्हणले ह्याच्या आजोबाचं वक्तृत्व एवढं चांगलं आहे, आणि दोन्हीही मुलं काहीच करत नाहीत, म्हणजे मी आणि माझा भाऊ. म्हणजे आत्ताही तो प्रयत्न चालू आहे की दोघात बोलायची पद्धत नाही, वक्तृत्व कोणी पुढे घेऊन जात नाही आहे. हा माईक आद्य पुढे घेऊन जाईल. आणि मग आद्य गाऊ लागला, म्हणजे फार छान गातो असं नाही, पण लिहितो फार छान. तर मला वाटतं तेव्हा पण त्यांची संकल्पना कशी असेल, चांदी सोनं तेवढंच लागलं, पण ते त्या संकल्पनेतून लागलं. आणि आद्यला ते कुठेही कडेवर घेऊन जायचे, कारण की पण तो नशीब बघा ना, सहवासच लागला नाही. पण प्रत्येक वेळेस बाबाने ये किया था, का बाबांनी ते केलं होतं, तुम्हाला तसं वागायला पाहिजे. माझी मुलगी तर 11 वर्षाची आहे, अविका. ती थोडं पॉलिटिकली शार्प आहे घरात. आमच्याकडे मला वाटतं मुलींना म्हणजे माझ्या आत्या माझी पण फार हुशार. म्हणजे मुंडे साहेबांची अर्धी ताकद प्रज्ञा मुंडे आहेत. म्हणजे ते महाजनांचं सुटत नाही, कारण की माझी आजी फार शार्प होती राजकीय बाबतीत. तर माझी मुलगी फार, एक तर ती प्रिडिक्शन पण देते राजकारणातले, आणि सांगतही असते, माझ्यावर फिरतेही, जशी मी बाबांवर फिरत होते. तर तिलाही मी बाबांचे किस्से सांगत असते. त्यामुळे त्यांच्यासाठी बाबा जिवंत असते तर ती गोष्ट वेगळी असते, पण ते व्यक्तित्व एवढं मोठं आहे की त्यांना कळतं. आणि लोक भेटतात ना की म्हणजे परवा माझ्या मुलीची एक मैत्रीण आहे, ती आहे ब्रिटिश, आणि तिचे वडील आले होते. ते इथे काम करायचे वर्षानुवर्ष, पण त्यांचा काय संबंध राजकारणाशी. यू डोंट नो हाऊ ग्रेट युअर ओल्ड मॅन वॉज, ही वूड हॅव बीन हेडिंग द नेशन. मग अविका शॉक झाली, बाबा एवढे मोठे होते. हो बेटा, एक ब्रिटिश माणूस तिला सांगतोय. तर असे भरपूर किस्से आहेत. हाच धागा पकडून माझा पहिला प्रश्न विचारतो. दुसरा प्रश्न अजून एक आहे. कधीही वेळ मिळाला की कुठल्याही पत्रकारानं यूट्यूबवर महाजनांची किंवा कुरुंदकरांची भाषणं काढली तर वेळ खूप छान जातो. 5 वर्ष तुमच्यात कदाचित राजकारणातल्या तुमच्या प्रगतीनुसार दुर्दैवाची आहेत, पण या 5 वर्षात
तुम्हाला प्रमोद महाजनांच्या भाषणांचा व्हिडिओ संग्रह किंवा पुस्तकी संग्रह करायला आवडेल? जी, माझी ही वेळ दुर्दैवाची नाही आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी फार सकारात्मक माणूस आहे, म्हणूनच त्यामुळे 5 मला वर्ष वाटतं या कारणी हे लावतो. 5 वर्ष मे बी माझ्या सुदैवाचे असतील की मी या पुस्तकावर काम करेन असं म्हटलं तर चालेल का? कारण की तुम्ही आयडिया दिली तर मी आधी आयडिया प्रमोदजींच्या वेगळ्या विषयावर करणार होते, पण आता त्यांच्या भाषणाचं संकलन माझ्याकडे आहे, पण ते एवढ्या चांगल्या क्वालिटीचं नाही आहे. त्याच्यासाठी आता मी माझी जुनी युवा मोर्चाची जी टीम आहे, यातले भरपूर मुलं अजूनही मी जे सांगते मी काय करते ह्याच्यावर नेहमी लक्ष असतं. आता मी एक टीम बनवणार आहे ही निवडणूक झाल्यानंतर, आणि त्याचा प्रवास, कारण की प्रमोदजींचं काम पूर्ण देशभराचं आहे आणि खूप काळ लोटलेला आहे, पण एवढाही लोटला नाही आहे. त्यामुळे त्याचं संकलन मी करेन आणि काहीतरी नवीन पुस्तक आणि एक डॉक्युमेंटरी, आणि ती डॉक्यू ड्रामा फार वेगळा असेल हा प्रयत्न करेन. फक्त त्याच्यासाठी माझी असलेली संपत्ती कमी आहे, त्यामुळे मला भरपूर लोकांकडे जावंही लागेल मदत घ्यायला, असं आहे ते. आणि माझ्या मनातला दुसरा प्रश्न, ज्याची उत्तरं तुम्ही दिलेली आहेत त्यामुळे मला ते उत्तर अपेक्षित नाही. तुमचं तिकीट जेव्हा कापण्यात आलं तेव्हा तुमच्याशी रश्मी ठाकरे, उद्धव ठाकरे हे दोघंही किंवा दोघांपैकी एक कोणीतरी बोललं असं तुम्ही म्हणालात. त्यांच्यावरती जेव्हा संघर्षाचा काळ आला किंवा त्यांच्यामधनं जे बाहेर गेले पक्षातनं, त्यांनी काही नावं घेतली. म्हणजे एकनाथ शिंदेनी गुवाहाटीत असताना म्हटलं की महाशक्ती आपल्या पाठीशी आहे. कोणीतरी तुमच्याच पक्षातलं म्हणत होतं की मी हुडी घालून जात होतो. तेव्हा हे आपल्याच मुंडे महाजनांच्या राहिलेल्या न भाजपकडनं घडतंय. यावेळी तुमची मनस्थिती काय होती आणि तुम्ही ठाकरे घराण्यातल्या कुणाशी त्यावेळी बोललात का? त्यावेळी नाही, मी आत्ताही पक्ष फुटला तर बोलते. काही हरकत नाही, पण तो पक्ष नाही नाही जाणं नाही. आणि या पद्धतीचं होणं. परत एकदा पक्ष फुटण्याविषयी पण मी भाष्य करू शकते भारतीय जनता पार्टी म्हणून. म्हणजे महाशक्ती एखाद वेळेस ते म्हणत असेल की गुवाहाटीची जी देवी आहे, ज्या देवीकडे आपण सगळे जातो, एक शक्तीपीठ आहे, ते महाशक्ती बोलत असतील. आता प्रत्येकाचा त्याचा राजकीय काय विचार असतो. अच्छा, हुडी मीही घालते, पण मी कुठे जात नाही, मी फक्त जिममध्ये घालते हुडी घालून. त्यामुळे प्रत्येकजण हुडी घालून कुठे जातं, आणि हुडी घातल्यावर माणूस दिसतही नाही ना, मग तो खरा माणूस आहे का खोटा हेही माहीत नाही. हुडी घातल्यावर, डोक्यावर टोपी घातल्यावर यू कॅनॉट रेकग्नाइज द पर्सन. पण त्याच्या परे जाऊन जेव्हा ठाकरे घराणं आणि महाजन घराणं, आता घराणं म्हणजे असं काही आम्ही फार मोठे नाही आहोत ठाकरेंसारखे, पण प्रमोदजी आणि बाळासाहेबांचं असलेलं प्रेम हे राजकारणाच्या पलीकडे आहे. मी नेहमी सांगते, जेव्हा युती करायची, आता युत्या फार सुपरफास्ट होतात कोणाच्याही, आणि ह्याच्यावर मी फार ओपनली बोलते, युत्या फार सुपरफास्ट होतात, गणित फार फास्ट होतं. तेव्हा तुम्हाला लक्षात असेल, महाराष्ट्रभर प्रमोदजी फिरले, प्रत्येक तालुक्यात फिरले आणि प्रत्येक कार्यकर्त्याला विचारलं आणि सांगितलं आम्हाला युती का हवी आहे. मग त्याच्यावर एक टेस्ट पण झाली विलेपार्लेच्या निवडणुकीची. मग त्याच्यानंतर हळूहळू, आणि कधी कधी युती तुटलीही आहे. औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगरच्या निवडणुकीतही तुटली होती युती. त्याच्यावरही प्रमोदजींनी फार छान भाष्य केलं होतं. पण माझा संबंध उद्धवजींबरोबर, रश्मी वहिनींबरोबर हा राजकारणाच्या पलीकडे आहे. त्याचा राजकारणाशी काही जोड, म्हणजे त्या ज्या दुःखातून जातात तेव्हा मी त्यांच्याशी बोलते, मी ज्या दुःखातून जाते ते माझ्याशी बोलतात, आणि सुखाच्याही गोष्टी शेअर केल्या जातात. आणि माझ्यात आणि उद्धवदादांमध्ये एक फार वेगळा संबंध आहे. त्याचा काही राजकीय संबंधच नाही आहे. आम्हा दोघांना वाईल्ड लाईफ आवडतं, आम्हा दोघांना कॉफीवर गप्पा करायला आवडतं, आणि आम्हाला आमच्या वडिलांविषयी बोलायला आवडतं. मग एकमेकांशी आम्ही बोलू शकत नाही का? मग आधी युतीत काय व्हायचं, मग ते काही काही अशी उदाहरणं सांगितली, प्रमोदजी मला हे बोलले होते, कधी ते चिडलेही होते, मग असे. अरे म्हणजे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, ही सगळी संस्कृती सोडली आणि नेहमी त्याच्यावर भाष्य केलं तसं चालत नाही. आणि हो, माझ्यासाठी समजा त्यांना दुःख वाटलं आणि त्यांनी फार ओपनली व्यक्त केलं प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये, प्रत्येक भाषणात, तर हे वाईट आहे का? म्हणजे ह्याच्यातून दिसतं ना की महाराष्ट्राची राजकीय संस्कृती अजूनही जिवंत आहे. तर मला वाटतं मी सन्मान ठेवते त्या लोकांचा. माझे वडील जेव्हा हॉस्पिटलमध्ये होते, पूर्ण देश आला त्यांना भेटायला. उद्धवजी लंडनला निघत होते, त्यांनी फ्लाईट कॅन्सल केली त्याच दिवशी. 12 दिवस जसा घराचा माणूस होतो ना, मुंडे साहेब जसे फिरत होते गोपीनाथजी, तसे उद्धवजी संध्याकाळी 5-6 वाजता यायचे, वरती 15 मजल्यावर बसायचे, 12 का 15 मजल्यावर तर आठवे ना आता, आणि 3 तास घरातला माणूस कसा सगळ्यांना अटेंड करतो ते सगळ्यांशी बोलायचे, विचारायचे, मग रात्री जायचे. माझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे ठीक आहे, त्यांचे पॉलिटिकल वार प्रतिवार, म्हणजे 2004च्या निवडणुकीत सुद्धा उद्धवजी आणि प्रमोदजी हे फार गोष्टी लिहिल्या जायच्या, पण त्याच्या पुढे जाऊन काही असतं की नसतं, संबंध असतात. ही झाली एक बाजू. पण सध्या जे संबंध ताणले गेलेत ठाकरे आणि भाजपमध्ये, हा, ते ज्या भाजप आणि पद्धती- ठाकरेमध्ये ताणले गेले, पण त्यांच्यात ज्या ताणले पद्धतीनं गेले. टीका केली जाते एकमेकांवर, यामध्ये कारणीभूत कोण आहे, चूक कोणाची आहे, जबाबदार कोण आहे? मी जबाबदार महाराष्ट्राच्या सगळ्याच राजकीय पक्षांना धरते, आणि मी जबाबदार, माफ करा पण थोडं जर्नलिझमची मी काही स्टुडंट नाही, पण कसं असते, प्रत्येकाला TRP हवा आहे, तुमची चूक नाही, आमची चूक नाही, मग आपण एकमेकांचे पण साथी असतो कधी कधी, आणि काही गोष्टी ह्याच्यासाठी दाखवायला लागतात की त्या चुकीच्या आहेत,
आणि काही गोष्टी ह्याच्यासाठी दाखवल्या जातात कारण की ती सतत चालू आहेत, त्याच्यावरही चर्चा व्हावी. आणि माझं म्हणणं आहे, राजकीय एकमेकांवर हेवे दावे चालतात, पण बिलो द बेल्ट हा प्रकार, जसं अटलजी म्हणायचे ना की कुकुर मुत्ते की तरह हर कोई आके कुछ बोल के जाता है, ये नहीं चलेगा. आणि ते असूही नाही. माझ्याही भाषणात मी चुका केल्यात का? हो केल्यात. पण मी सुधारवल्यात की नाही? हो सुधारवल्यात. कारण की मी कोण आहे, काय राजकारण पुढे येणाऱ्या पिढीसाठी मी काय ठेवते हे गरजेचं आहे. आता ती शिवसेना, ती भाजपा नाही आहे, म्हणजे ते एक तर सत्यता आपण सांभाळायला हवी आणि समजायला हवी. पण आता MVA आणि महायुतीची लढाई आहे आणि ती फार क्लिअर कट लढाई आहे. 20 तारखेची निवडणूक संपल्यानंतर 23ला काय होतं ह्याच्यावर मी भाष्य करूच शकत नाही, माझी ती जबाबदारी पण नाही आहे. पण तेव्हाचं तेव्हा बघूया. पण तुम्ही आता प्रचार करताय. हो, आता काही दिवसात प्रचाराला निघेन मी. आता तर भेटून गप्पा या आणि बैठका या होत्यात की जिल्ह्यातल्या जे आमचे दुसरे सहयोगी आहेत महायुतीचे, त्यांच्या पण निवडणुकीत कशी मदत करता येईल त्या हिशोबाने. माझा तुमच्या मुलाविषयीचा प्रश्न होता की तुम्ही 10 वर्ष तिकडे संसदेत होतात, तर त्यावेळेला तो 10 वर्षाचा होता, आता 20 वर्षाचा आहे. तर या मधल्या वेळामध्ये तो पीक टाईमच होता खरं तर, 10वी-12वी कदाचित असेल त्या वेळात. मग तेव्हा तुम्ही ते टाईम मॅनेजमेंट कसं करायचं, दिल्ली मुंबई किंवा ते सगळं. आणि दुसरा प्रश्न माझा असा होता की तो लिहितो खूप छान असं तुम्ही आता म्हटलात, तर पुढे आजोबा आणि आईला बघून पुढे राजकारणाच्या दिशेने त्याचा काही कल आहे का किंवा काही इच्छा आहे का, तसं कधी काही बोललाय नाही, मी का? त्याचे पाया पडेन म्हणेन बेटा नको. आणि मला वाटत नाही त्याचा तो पिंड आहे. पण मी खरंच सांगेन, संघर्षातून जायची तयारी असेल. आणि कसं होतं, सगळे घराणेशाही बोलतात, तर तेव्हा मी एकाला जोकही मारला. कोणी विचारलं की घराणेशाहीवर तुमचं काय मत आहे, म्हणलं माझं मत असं आहे की उद्या भाजपात कोणी कार्यकर्ता असेल आणि त्याचं मूल चांगलं काम करत असेल तर त्याच्या वडिलांनी त्याला हे सांगावं का, बेटा घराणेशाही आहे, तू एक काम कर, तू काँग्रेसमधून लढ. घराणेशाही चालणार नाही. आणि म्हणायचं बाबा घराणेशाही आहे, एकमेकांना मतं देऊ नका, असं थोडी असतं. त्यामुळे मी त्याला इंग्रजीतून म्हणते डिनेस्टी अँड लेगसी, कशा पद्धतीने आपण त्याला बघतो. आद्यचं कसं आहे, 10 वर्ष मी त्याच्यावर पण अजून एकदा नेहमी सगळ्यांना सांगते की बहुत बिझी होगी ना तुम, खूप बिझी असशील ना तू. म्हणजे बिलकुल नाही. म्हणजे म्हणलं जो नेता, माझ्या वडिलांनी शिकवलं आहे, जो नेता म्हणतो की मी खूप व्यस्त आहे, तो खरं तर बिलकुल व्यस्त नसतो आणि रिकामा असतो. कारण की तो काहीही काम व्यवस्थित करत नाही. मी सकाळी लवकर उठते, मी माझा योगा करते, माझं जिम करते, मी माझा पेपर वाचते. आता पेपर कमी वाचते, जास्त ऑनलाईन वाचत असते. मी सगळ्या ट्विटरवर बघते काय चालू, मी इंस्टाग्रामवरचे रीलही बघते, कामाला लागते. अच्छा, मी फक्त महाराष्ट्र नाही, माझं नेटवर्क फार चांगलं देशात आहे. त्यामुळे माझाही एक्झिट पोल एक स्वतःचं मी बनवत असते आणि तो बरा चालतो, आपण त्याच्यावर डिस्कसही करत असतो. त्यामुळे माझी इन्फॉर्मेशन नेटवर्क मी व्यवस्थित ठेवते, सगळ्यांशी बोलते, करते. पण ह्याच्यातून माझ्या मुलाला वेळ नाही आहे असं माझा मुलगा किटकिट करेल. समजा उद्या तुम्ही त्याला विचारलं आई नव्हती बिवती असं त्याला बोलायला आवडेल, पण त्याच्यानंतर त्याला हेही माहिती आहे की माझा मुलगा खूप चांगला घोडा चालवतो. त्याला खरं तर एशियन गेमची तयारी करायची होती, पण त्याचा घोडा बिचारा मेला काही महिन्यांपूर्वी. मी त्याच्या प्रत्येक स्पर्धेला असायचे, मी त्याच्या प्रत्येक बैठकीला, त्याच्या शाळेतून 100 वेळा मला प्रिन्सिपल बोलवायचे त्याच्या वागणुकीवर, तेव्हा पण मी होते. मी जेव्हा माझ्या वडिलांनी शिकवलं की समय का सही उपयोग करूया, त्या वेळेला स्केड्यूल करायला हवं. आणि जेव्हा तुम्ही मला बोलवलं, मी त्या वेळेवर 10 मिनटं आधी येऊन बसते. म्हणून मला भाषणाच्या किंवा प्रचाराच्या कार्यक्रमाला एक वेळ कोणा दुसऱ्याला समजा 5ची असेल तर मला 6ची देतात, कारण की 5 म्हणलं की मी 5ला पोचते प्रमोदजींसारखी. तर मी ते टाईम मॅनेजमेंट केलं. फक्त स्वयंपाकघरात कमी होते मी. माझं थोडं स्वयंपाकघराशी थोडं जास्त चांगला संबंध नाही आहे, तो मी आईकडेच ठेवला आहे. आणि बरं झालं, म्हणजे माझ्या हातून मार त्यांनी खाल्ला आहे, जेवण कमी खाल्लं, मार जास्त खाल्ला आणि जेवण कमी. तुम्ही थोडं फिल्मियात असं म्हणालात, अमिताभ बच्चन यांचा उल्लेख तुम्ही केलात. आपण कोण नाही आहोत. अमिताभ बच्चन यांच्याशी अभिषेक बच्चन याची तुलना झाली आणि सुरुवातीच्या काळात त्याच्या करिअरला त्याचा थोडा सेटबॅक बसला. तुम्ही राजकारणात येत होतात, प्रमोद महाजन यांनी एक स्टँडर्ड सेट केलेलं होतं त्यांच्या राजकारणाचं, आणि अशावेळी वडिलांच्या क्षेत्रामध्ये येताना त्या तुलनेची तुम्हाला भीती नाही वाटली? नाही, कारण सांगते तुम्हाला, एक तर फिजिओलॉजिकली ते पॉसिबल नाही आहे. मी माझ्या प्रत्येक घरातल्या आणि बाहेरच्या नेत्यांच्या मुलांना सांगते, सगळे माझे मित्रमैत्रिणी आहेत, की आपला बाप मत बनो. तुम्हाला तुमचे बाप बनायची गरज नाही, एक चांगली त्याची आवृत्ती तुम्ही बनवू शकता. आणि मी कधीच कोणाला सांगत नाही की मी प्रमोद महाजन आहे, मला त्यांच्यासारखं बसता येत नाही. भरपूर लोक महाराष्ट्रात करतात, देशात करतात. मी त्यांची वाईट कॉपी नाही, मी कॉपीच नाही. हो, मी त्यांची एक DNA कॉपी जरूर आहे. काही गोष्टी मी आत्मसात करते,
एक तर मी पुरुषच नाही आहे, मी त्यांच्यासारखी बसू शकत नाही. मी भरपूर लोकांना बघितलं की ते नेत्या वडिलांसारखे बसतात, बोलतात. काही काही क्षणात तुम्हाला प्रमोदजी एखाद्या वेळेस मला दिसतील किंवा नाही दिसणार, पण माझ्या वागणुकीतून किंवा माझ्या कामातून वाईट प्रमोद महाजन दिसू नये एवढाच मी प्रयत्न करते. अभिषेक बच्चनचं उदाहरण प्रत्येक वेळेस बिचाराचं दिलं जातं, पण ही इज द मोस्ट टॅलेंटेड पर्सन. जेव्हा एक टावरिंग पर्सनॅलिटी वडील असतात ना, तो त्रास असतो. पण मी माझ्या स्वतःला बाजूला केल्यामुळे तो त्रास कमी झाला. अपेक्षा चांगल्या वागण्याची आणि चांगल्या कामाची. आता काय माहिती दैवात काय लिहिलं आहे, याच्यावर मी विश्वासही ठेवते की नशिबात असतं. जसं तिकीट नाही मिळालं ते एखाद्या वेळेस काहीतरी नवीन शंखनादाची सुरुवात असेल. यू नेवर नो, असू शकतं. अगदी शेवटचा प्रश्न. जी. ह्या गेल्या 12-14 वर्षांच्या 18 वर्षांच्या काळामध्ये असा कोणता प्रसंग, असा कोणता क्षण की जेव्हा आत्ता बाबा असायला हवे होते असं फार तीव्रतेनं वाटलं? नाही हो, असं खूपदा वाटलं. बाबांची जेव्हा केस लढत होतो त्या कोर्ट नंबर 35च्या बाहेर त्या बाकड्यावर बसलेल्या क्षणात हे काय करतोय महिनाभर हे कळत नव्हतं. म्हणजे मला परवा कोणीतरी सांगितलं तू वकिली शिकायला हवी. म्हणलं एखाद वेळेस माझं तिकीट वाचलं असतं. पण सगळी बाबांची डेपोजिशन सगळी मी वाचली होती. माझ्या भावावर असलेल्या केसेस तेव्हासुद्धा पूर्णतः आम्ही एकटे झालो होतो. NDPS ॲक्ट सगळं मी पाठ करून टाकला होता. अशा प्रत्येक क्षणात कुठे अवघड बघा, राजकारणात पुढे मागे होत असतं तेव्हा तुम्हाला बाबा हवे असतात, पण मला बाबा हवेच होते. मी म्हणलं ना, माझं देवानी दान घेतलं असतं ना, चाललं असतं. पण घरासाठी पेक्षा संघटनेसाठी, देशासाठी प्रमोद महाजन हे रसायन, जसं तुम्ही म्हटलात, फॉर्म्युला कभी बनेगा नाही. त्यामुळे मी माझे वडील बनण्याचा प्रयत्नच करत नाही. काय ते पेप्सी और प्रमोद, ये दोनों का फॉर्म्युला किसी को पता नहीं. त्यामुळे ते फॉर्म्युला बनणं. आणि घरात रोजच त्रास होतो हो. बाबांचा फोटो मोठा माझ्या खोलीत असतो, तो इथे पण कुठेतरी दिसला असेल. पण मी भांडवल करू इच्छित नाही. पण त्याच्यातून समजा फायदा पार्टीला होत असेल, देशाला होत असेल, त्या हिशोबाने रोज म्हणजे वाईट वाटतं ना. म्हणजे उलट चांगल्या क्षणात त्यांची जास्त आठवण येते, हे त्यांनी अजून चांगलं केलं असतं. जेव्हा मी खासदार झाले, जेव्हा दिल्लीत गेले, जेव्हा माझ्या डोक्यावर मी म्हणते फारुख अब्दुल्ला असतील, अरे मेरे दोस्त की बेटी आई, ममता बॅनर्जी असतील, म्हणजे त्यांच्या पश्चिम बंगालमध्ये विरोधात सगळ्यात मोठी रॅली युवा मोर्चाची मी केली आहे. पण आता ह्याचं हे मानू घेऊ नका, पण तिकडे ममता दीदींचा फार मोठा भयानक परिस्थिती आहे तिकडे. म्हणे कोणताही BJPचा कार्यकर्ता आला तर त्याला मारलं तर जातं, म्हणजे बरोबर त्याची कुटाई होते किंवा पोस्टर फाडले जातात. पण परत म्हणते कुशनिंगनं, माझ्या पोस्टरवर मिशी नाही काढली कोणी, कारण की ममता दीदींचं माझ्यावर असलेलं प्रमोदजींची मुलगी म्हणून प्रेम, किंवा माझ्या पोस्टरवर ते असे वार नाही केले. आता त्याचं कोणी आमच्याच घरचे ट्रोल म्हणतील, देखो ये तो विरोध में बोलते, असं नाही. मी एक सांगते की काय परिस्थिती प्रमोद महाजन म्हणून होती. कोणाला भेटणं, मुलायमसिंगजी यादव पाया पडल्यावर जवळ घेणार, अरे अपनी बेटी आई. हे प्रमोद महाजन असे मी बघितले. तेव्हा बाबा असायला हवे होते, कारण की भरपूर लोकांना आयुष्यात भरपूर काय मिळालं, त्यांना मिळायला हवं होतं. आणि त्यांच्यासाठी त्यांनी खूप आयुष्याचं सगळं समर्पणात त्या अग्नीत टाकलं आणि त्या संघटनेसाठी टाकलं. त्या संघटनेतून भरपूर लोकांना भरपूर काही मिळालं, पण त्यांना नाही मिळालं. ती जास्त सल मला आहे. म्हणजे अवघड, म्हणजे मगाशी मी म्हटलं तसं की त्यांचं असं जाणं, त्यानं सगळ्यांचं म्हणजे कुटुंबाचं नुकसान झालंच, पण त्यापेक्षा सुद्धा पक्षाचंही झालं आणि देशाचंही झालं. जर ते असते तर आज खूप वेगळं चित्र सगळ्यांनाच बघायला मिळालं असतं. नक्कीच. वडिलांचं छत्र हरपणं, आपल्या अत्यंत जवळचा नेता जाणं, हे एका मुलीसाठी आणि कार्यकर्त्यासाठी खूप मोठी गोष्ट असते आणि ती पोकळी कधी भरून निघत नाही, ज्याची साक्ष तुमच्या डोळ्यातले अश्रू आत्ता देत आहेत. आणि त्यानंतर अशा क्षेत्रामध्ये उतरणं की जिथे पदोपदी बाबांच्या आठवणी आपल्याला भेटतील, त्याच्यासाठी जिगर लागते, ते तुमच्याकडे आहे. सध्याचा काळ संघर्षाचा आहे, पण लोखंड आणि सोनं हे दोन धातू असे असतात की जे भट्टीतून आले की जास्त मजबूत होतात, झळाळून निघतात. संघर्ष राजकारण तुमच्या DNA मध्ये आहे. त्यामुळे या संघर्षानंतर पुढची कारकीर्द सोन्याची झळाळी प्राप्त झालेली असू दे, अशी आशा व्यक्त करते. कट्ट्यावर इथेच थांबते. आपण आलात त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. आणि यासोबतच क्विक प्रस्तुत माझा कट्टा, पॉवर्ड बाय चितळे तूप, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी, छोकरा साबण आणि सोनाई पशु आहार
या विशेष कार्यक्रमात आत्ता वेळ झाली इथेच थांबण्याची. प्रत्येक बातमीच्या अपडेट्ससाठी पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.